मी शिकवणार नाही. फक्त काय शिकायचं आणि किती शिकायचं हे आपल्याला कळणार आहे. नाही कळलं? शिकवणार नाही. आणि ते कोणकोणते शब्द येणार आहेत, ते शब्द किती, घटक, घटकांची नाव, उपघटकाची संख्या कळणार तुम्हाला त्याच्यातून. बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना म्हणजे गट ब असेल, गट क असेल, डिपार्टमेंटल PSI असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल आणि त्या स्पर्धा परीक्षेसाठी इंग्लिशचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला अगोदर काय माहित असणं आवश्यक आहे? सिलेबस, अभ्यासक्रम. अभ्यासक्रम माहित असल्याशिवाय, पूर्ण सविस्तर डिटेल अभ्यासक्रम माहित असल्याशिवाय कुठलंही त्या विषयात इंग्लिशचं पुस्तक, इंग्लिशची नोट्स किंवा इंग्लिशचा क्लास जॉईन करायचा नाही. विधान बरोबर का चूक? काय काय सांगितलं सांगा? सिलेबस माहिती, पूर्ण सिलेबस माहिती असल्याशिवाय इंग्लिशचं कुठलंही पुस्तक, कुठलीही नोट्स आणि कुठलाही क्लास जॉईन करायचा नाही. सिलेबसवरून आपल्याला हे कळतं की किती अभ्यास करायचा आहे आणि काय अभ्यास करायचा आहे. किती अभ्यास करायचा आहे आणि काय अभ्यास करायचा आहे हे कळल्याशिवाय आपल्या अभ्यासाची दिशा आणि पद्धत योग्य होत नाही. अरे बोला की, बरोबर का चूक? एक लक्षात ठेवायचं, तुम्ही 10 लाखाचा क्लास लावा, 1 लाखाचा लावा, नाही तर 10,000चा लावा. क्लास लावण्याबद्दल काहीच माझं मत नाही, पण अभ्यासक्रमच नाही तर 10,000चा आणि 50,000 क्लास लावून तरी उपयोग काय होणार आहे? विधान बोला की, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम असल्याशिवाय त्यातले घटक किती, त्या घटकांची नावं, त्या घटकांची संख्या, लक्षात आलं? त्या घटकांची नावं आणि घटकांची संख्या माहीत असल्याशिवाय आपण अभ्यासाला सुरुवात करायची नाही. हे जर माहिती नसेल आणि तुम्ही जर अभ्यास करत असाल तर केलेला अभ्यास वाया गेल्याशिवाय राहणार नाही. किती जण माझ्या विधानाशी सहमत आहे? अरे बोला की, बरोबर आहे. आता महाराष्ट्रातल्या 99% लोकांकडे, विद्यार्थ्याकडे इंग्लिशचा स्पर्धा परीक्षेचा व्यवस्थित अभ्यासक्रमच नाही. तरी पण हे मुलं अभ्यास करतायत. ज्यांना स्पर्धा परीक्षा इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे का, त्यांच्याकडे अगोदर अभ्यासक्रम ह्या सगळा डिटेल पाहिजे. असा पूर्ण असा डिटेल अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? पूर्ण अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे. जर अभ्यासक्रम नसेल तर केलेला काय होणार सांगा? वाया जाणार. मग केलेला अभ्यास वाया जाऊन द्यायचा नसेल, तर आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा प्राप्त करायची असेल ना, आपल्याला अभ्यास कुठल्या पद्धतीनं करायचा हे समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे? चला, अभ्यासक्रम. कारण अभ्यासक्रम मधल्या प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक सब टॉपिकचा जो शब्द आहे का, टॉपिक, सब टॉपिक्सवर प्रश्नपत्रिका तयार केली जाते. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? अभ्यासातल्या प्रत्येक टॉपिक आणि सब टॉपिकचा तो शब्द वापरून आयोग प्रश्नपत्रिका तयार करते. आता टॉपिक आणि सब टॉपिकच माहित नसेल तर आपण जर प्रश्नपत्रिका गेलो तर आपल्याला प्रश्नपत्रिकेतला गोंधळ उडेल की रे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? मग लक्षात आलं असेल. आता अभ्यासक्रम जाणून घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? घ्यायलाच पाहिजे. आता अभ्यासक्रम जो आहे तो लक्षात घ्या. याच्यामध्ये एक तर आपली प्रश्न संख्या किती सांगा? 50 आहे. आणि एक प्रश्न किती मार्काला येणार आहे? 2. म्हणजे एकूण 100 मार्काला आहे. बरोबर आहे. दर्जा कुठला आहे मला सांगा? पदवीचा आहे. पदवीच्या दर्जाचं शिकायचं आहे आपल्याला. म्हणजे हा स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मॉडर्न इंग्लिशचा हा पेपर आहे. बरोबर आहे का? म्हणजे ऑप्शनल इंग्लिशचा, ग्रामरचा BA 3rd इयरचा पेपर आपल्या MPSC सिलेबसला आहे. हे अगोदर क्लिअर करायचं. कळालं? आता मला सांगा, आयोगाने जो प्रश्नपत्रिकेचा जो स्वरूप आहे का, ते कसं आहे? वस्तुनिष्ठ आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये आयोगाने सिलेबस किती दिलाय मला सांगा बरं? त्यातला 5च घटकामध्ये दिलेला आहे. कुठल्या कुठल्या 5 घटकामध्ये? कॉमन व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, आणि 5वा कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. एवढाच आयोगाने सिलेबस दिलेला आहे. आणि एवढ्या सिलेबसवरून आपल्याला अभ्यास करायचा अंदाज येत नाही का? येतो? अरे बोला की,
नाही. मग आता ह्याच्यामध्ये ह्या कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये, सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये, ग्रामर मध्ये, ह्याच्या यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, ह्याच्यामध्ये काय काय अभ्यासायचंय हे आपल्याला डिटेल माहित असणं आवश्यक आहे. विधान बरोबर का चूक? बरोबर आहे. आता पहा याच्यामध्ये याच्यात एक एक टॉपिकचा आपण व्यवस्थित अभ्यास करू. याच्यामध्ये पहा पहिला, आता मला सांगा अभ्यासाची दिशा येण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? अभ्यासक्रम. डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. म्हणजे वेग महत्वाचा का दिशा महत्वाची? दिशा महत्वाची. आणि दिशा कधी येऊ शकते आपल्याला? अभ्यासक्रम समोर असल्यावर. अभ्यासक्रम म्हणजे आपला मॅप आहे. मला सांगा इमारत जर बांधायची असेल तर इमारत बांधत असताना पहिल्यांदा काय केलं जातं? पाया असेल, पण पाया खोदायच्या अगोदर काय केलं जातं? प्लॅन केला जातो, नकाशा काढला जातो त्याचा. आता नकाशा काढल्यानंतर डिझाईन होणार आहे ना पुढं. समजा तुम्ही नकाशाच नाही काढला आणि बांधायला चालू केलं इमारत, काय होऊ शकते? चला चला चर्चा आपली काय होईल रे? हा, प्रॉपर बनली जाणार नाही इमारत. इमारत ढासळू पण शकते. अरे बरोबर आहे का? मग मला सांगा आपल्या ही अभ्यासाची जी नुसता पाया खोदायचा, पण पाया कुठं खोदायचं ती बी कळायला पाहिजे ना. त्यासाठी ते काय टॉपिक सब टॉपिक्स माहित पाहिजेत ना. टॉपिक सब टॉपिक्स माहित असल्याशिवाय, ती प्लॅन तयार असल्याशिवाय अभ्यास करण्याचा अर्थ नाही. कारण आपला दिशाहीन अभ्यास होईल. ह्याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर इथं असं हा काय मला एक झाड होतं आणि त्या झाडाला असं वर्तुळ होतं आणि त्या वर्तुळात सगळे बाण मारले होते, असे सगळे बाण मारले होते. त्याने विचारलं काय नियम आहे तुझा? प्रत्येक बाण ह्या वर्तुळातच गेलेला आहे. त्यावेळेस तसं तो म्हणला तसं नाही, अगोदर बाण मारले झाडावरती, पुन्हा मी त्याला वर्तुळ काढलेलं आहे. असं होणार आपलं. अगोदर काय होणार माहिती का? आपण अभ्यास करीत बसणार, पुन्हा वर्तुळ मोठं होत जाणार आणि किती अभ्यास केला तरी आपला अंदाजच येणार नाही काय करायचं काही नाही आणि काय राहिलंय. विधान बोला की. बरोबर आहे. मग लक्षात घ्या, डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. वेगापेक्षा काय महत्वाची? दिशा. आता मला सांगा वेग तुमचा कसा असेल? जास्त असेल. स्पीड वेग जास्त असेल पण दिशा अयोग्य असेल तर वेगाचा उपयोग होईल का रे? वाया जाईल. तुमचं तसं जर अभ्यासाची दिशा नसेल आणि तुमचा अभ्यासाचा वेग जास्त असेल, लक्षात आलं का? अभ्यासाची दिशा नसेल, अभ्यासाचा वेग जास्त असेल तर मला वाटतं तुमची दशा झाल्याशिवाय राहणार नाही. विधान बरोबर आहे ना? मग तुम्हाला काय पाहिजे मला सांगा? वेग कमी असला तरी चालेल पण दिशा योग्य असली पाहिजे. कोण कोण माझ्या विधानाशी सहमत आहे? चला काय मग महत्वाचं आहे? चला हे वाक्य काय लिहिलं सांगा. डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. वेगापेक्षा काय महत्वाची सांगा? दिशा. आणि जर दिशा यायची असेल तर दिशा अभ्यासक्रमाला, इंग्लिशचा अभ्यास करता दिशा देण्याचं योग्य काम कोण करतं माहितीये का? सिलेबस आणि अभ्यासक्रम. आणि हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या 99 नाही 100% मुलांकडे अभ्यासक्रमच नाही आणि हे अभ्यास करतात. आणि अभ्यास करत असताना जे बिगिनर्स आहेत त्यांच्याकडे तर अभ्यासक्रम असलाच पाहिजे. अरे पण 2-2, 3-3 परीक्षा दिल्या तरी त्यांच्याकडे अभ्यासक्रम नाही, ही किती केविलवाणी घटना गोष्ट आहे. असली दयनीय परिस्थिती एमपीएससी करण्याच्या पोराची असावा. 3-3 परीक्षा नापास होते, त्याला अभ्यासक्रम नाही. त्याला नापास होतोय तीच का कळत? अभ्यासक्रमच नाही ना, त्याला कसं कळायचं आपण का नापास होतोय? विधान बोला की. बरोबर आहे. आता काय काय 2-2, 3-3 मेन्स दिल्या तरी बी अभ्यासक्रम नाही, अशी मुलं आहेत का नाहीत? सांग हातवर आहेत का नाहीत? आता 2-2, 3-3 वर्ष झालं नापास होते, अभ्यास करतोय, त्याला अभ्यासक्रम माहित नाही आणि तरी बी त्याच्यावर काय सोल्युशन उपाय काढेना. मग मला सांगा ह्याच्यावर घरचीच उपाय काढणार आहेत? ह्याचं ही तर म्हणणार उपाय नाही ह्याच्यावर निघू शकत. चला काय महत्वाचं आहे मग सांगा? अभ्यासक्रम. आणि कुठल्याही विषयाचा इंग्लिशचा अभ्यासक्रम अभ्यासाला सुरुवात करताना अभ्यासक्रमातले घटक, उपघटक किती, त्या घटकांची नावं स्पेलिंग सहित पाठ पाहिजेत. कोण कोण माझ्या विधानाशी सहमत आहे? अरे बोला की. गुड. आता एक एक बघू मग तुमच्या लक्षात येऊ शकते.
आता कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये, आता कॉमन व्होकॅब्युलरी एवढंच माहिती आहे आपल्याला, कॉमन व्होकॅब्युलरी आपल्याला एवढंच माहिती आहे, पण कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये कोणकोणते सब टॉपिक्स येतात ते माहित असणं आवश्यक आहे. आता बघा एक एक बघा, आता त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या. चला एक एक सब टॉपिक सांगा. ऑनलाईन वाल्यांनो व्यवस्थित हा अभ्यासक्रम बघायचा व्यवस्थित, आणि तुम्ही डाउनलोड करायचा, त्याची झेरॉक्स करायची, आणि रोज रोज पाठच करून टाकायचा अभ्यासक्रम. नियम नाही पाठ करायचा, ग्रामर नाही पाठ करायची, व्होकॅब्युलरी नाही पाठ करायची, अभ्यासक्रम पाठ करायचा. डू यू अंडरस्टँड? चला कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? चला एक एक सांगा, काही करायची नाही. कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो मला चला सांगा. पहिला सबघटक, हा फ्रेजल वर्ब्स आहे. आता फ्रेजल वर्ब्स आहे माहित पाहिजे, पण फ्रेजल वर्ब्स मुलं बरीचशा मुलांना असं तर फ्रेजल वर्बचा अभ्यास करायला अवघड जातो, कारण फ्रेजल वर्ब कशी बनते हे नंतर कसं शिकायचं ते बघू. अगोदर किती शिकायचं आणि काय शिकायचं हे बघू, आणि पुन्हा हे झालं तर किती शिकायचं काय शिकायचं बघितल्यानंतर ते कसं शिकायचं ह्याच्यावर सोल्युशन काढायचंय. विधान अगोदर किती शिकायचं माहित नाही, काय शिकायचं माहित नाही, अगोदर ते कसं शिकायचं तिथं बघायला लागले अगोदरला का. चला फ्रेजल वर्ब ना. दुसरा घटक सांगा, वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. अजून चला सांगा, ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर साऊंड्स. पुढे चला सांगा, ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर यंग वन्स. पुढे चला सांगा, ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर हॅबिटॅट्स. हॅबिटॅट्स म्हणजे काय रे? निवासस्थान. द प्लेस वेअर द बर्ड्स आर केप्ट. ठिकाण सांगायची कुठं राहतात ती. पुढे काय म्हणते सांगा, हा सिनोनिम्स. चला सिनोनिम्स म्हणजे काय रे? समानार्थी शब्द. चला सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. अँटेनिम्स मीन्स विरोधार्थी शब्द. पुढे चला, कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड्स. कॉमनली काय सांगायचं? कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड्स. पुढे सांगा, सम इम्पॉर्टंट वर्ड्स. पुढे अजून सांगा, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. पुढे सांगा, डिफरंट सेट्स ऑफ मिनिंग. पुढे सांगा, होमोनिम्स, होमोफोन्स अँड होमोग्राफ्स. ऍक्च्युअली होमोनिम्स, होमोफोन्स अँड होमोग्राफ्स मुळे वर्ड्स कन्फ्युज होतात. नाही लक्षात आलं? म्हणजे वर्ड्स ऑफन कन्फ्युजचा अभ्यास करत असतो होमोनिम्स, होमोफोन्स आणि होमोग्राफ्स माहित पाहिजे. अरे बरोबर आहे का? पुढे चला सांगा, अजून सांगा. चला फॉरेन वर्ड्स अँड फ्रेजेस आहे. त्यातले कोणकोणते येतं सांगा? फ्रेंच आणि लॅटिन एवढेच येणार आहेत. फॉरेन वर्ड्स अँड फ्रेजेसचा अभ्यास करायचा आहे, पण त्यातल्या फ्रेंच आणि लॅटिनचा अभ्यास करायचा. अजून बघा चला सिलेबस. चला अजून काय सांगतो सांगा, पलिसमी. आता पलिसमी हा शब्द माहित असल्याशिवाय त्याच्यावर आलेला प्रश्न कळेल का आपल्याला? बऱ्याच मुलांना असं होतं की प्रश्न कुठल्या घटकावरचा आहे तोच कळत नाही, कारण घटकच माहित नाही त्याला, तर कुठल्या घटकावरचा हा प्रश्न आहे कसा कळायचा? बरोबर विधान बोला की. बरोबर आहे, पलिसमी आहे. पुढं पलिसमी, पुढं प्रॉव्हर्ब्स अँड सेइंग्स आहे का? प्रॉव्हर्ब्स, सेइंग्स, म्हणी आहेत का? पुढे काय सांगा, फिगर्स ऑफ स्पीच आहे. फिगर्स ऑफ स्पीच. अजून सांगा, बोला की. लिटररी टर्म्स आहे. अजून काय मला सांगा, लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग त्यात ऍड करा. लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग सिलेबस मध्ये ऍड करायचं. कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये चाललंय की ते सगळे टॉपिक हिच आहे ना. तिथं सिलेबस नाही का तुमच्याकडे? आहे की. तिथं काय सांगितलं सांगा, लिटरलचं स्पेलिंग सांगा, LITERAL, लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग. AND अँड फिगरेटिव्ह मिनिंग, FIGURATIVE, फिगरेटिव्ह मिनिंग. मुद्दा असा आहे, लिटरलचा अर्थ येत नसेल आणि फिगरेटिव्हचा अर्थ येत नसेल आणि ह्याच्यावर जर प्रश्न विचारला असेल तर आपल्याला त्याच्यावरचा प्रश्न येणार का उत्तर? अरे बोला की. नाही येणार. काय येणार नाही सांगा बरं?
कारण लिटरलचा मिनिंग माहित नाही, फिगरेटिव्हचा मिनिंग माहित नाही, फिगरेटिव्ह त्याला मेटाफोरिक मिनिंग माहित नाही, मेटाफोरिक शब्द असला ऐकला नसेल, तुम्ही लिटरल शब्द ऐकला नसेल, फिगरेटिव्ह शब्द ऐकला नसेल, तर मला सांगा ह्या शब्दाचा वापर करून आयोग प्रश्न विचारणार आहे, सूचनेमध्ये हे शब्द टाकणार आहे आयोग विधान, अरे बोला की, आणि पर्यायमध्ये हे शब्द टाकणार आहे आयोग, आणि वाक्य फक्त कुठल्या तरी पुस्तकातून घेणार आहे आयोग. प्रश्न तयार कसे होणार कळालं तुम्हाला? ह्या शब्दांचा वापर करून सूचना येणार आहे, विधान कळालं का? आणि ह्या शब्दांचा पर्याय करून इथं ह्या शब्दाचा वापर करून पर्याय हे शब्द येणार आहेत, सूचनेमध्ये हे शब्द येणार आहेत, आणि मधली जी वाक्य येणार आहे का ती आयोग कुठल्या तरी टेक्स्ट बुक मधून घेणार आहे. म्हणजे आपल्याला अजून सोपं होईल. आपल्याला जर सूचना सगळ्या तुम्हाला सांगू का, सिलेबस जर काढायचा असेल तर प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या सूचना वाचून काढा आणि प्रश्नपत्रिकेतले सगळे पर्याय वाचून काढा. मधलं वाचू नका तुम्ही, तुम्हाला सिलेबसच तुमचा तयार होतो. किती जणांना कळतंय मी काय म्हणतोय ते? साधी सोपी गोष्ट आहे सिलेबस कसा काढायचा. आम्ही तर 15 वर्ष झालं तर कळा नाही आम्हाला सिलेबस कसा काढायचा आहे. कोण कोण ह्या विधानात सहमत आहे हातवर? काय करायचं सांगा? प्रश्न वाचायचे, आणि प्रश्न वाचत असताना ती प्रश्नातले कुठले कुठले शब्द आहेत ना आणि पर्यायातले कुठले कुठले शब्द आहेत ना ते म्हणजे सिलेबस आहेत. आणि दुसरा मुद्दा, ह्या पदवीचा दर्जा आहे म्हणल्यावर एमपीएससीचा हा पदवीचा दर्जा आहे, त्याच्यामुळे पदवीच्या दर्जाचं इंग्लिश, ऑप्शनल इंग्लिश, स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ मॉडर्न इंग्लिश जो सिलेबस आहे का तो सिलेबस, तो तरी सिलेबस बघावा ना शिकवताना आधी. चूक आहे का बरोबर आहे मला सांगा? बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर आहे. दुसरा मुद्दा आता नीट ऐकायचं, सिलेबस सिलेबस समोर ठेवल्याशिवाय अभ्यासाला पुस्तकाचं पान सुद्धा उघडायचं नाही, क्लासची पायरी सुद्धा चढायची नाही. सिलेबस काय सर, ही असं सिलेबस आहे, ही सिलेबस आहे, ही असं शिकवा लागतंय असं सांगायची वेळ शिक्षकाची विद्यार्थ्यावर ज्या वेळेस येईल का त्यावेळेस कुणी बी क्लास घ्यायचं बंद करेल. चुकतंय का विधान? विद्यार्थी सुज्ञ नाही, विद्यार्थी शहाणा नाही, त्यालाच काय करायचं नाही माहित नाही, समोरच्याला काय करायचं माहित नाही, दोघंही दिशाहीन, दोघंही भरकटलेली, करायचं काय आणि सोल्युशन कसं निघणार आहे? राग येतो का बोललेला? दिशा येणार आहे. आजचा लेक्चर ही तुम्हाला अभ्यासाची सुरुवात कशी करायची आणि दिशा कशी असायची, अभ्यासाची पद्धत ह्या लेक्चर मधून कळून जाणार आहे. डू यू अंडरस्टँड? आता मला सांग पुढे काय लिहिलं सांगा, चला किती झालं सांग, काय लिहिलं सांगा? लिटरल अँड गुड. पुढे सांगा अजून काय राहिलंय का ह्याच्यामध्ये? प्रॉव्हर्ब्स आहे, हायपोनिम आहे, हायपोनिम HYPONYM HYPONYM हायपोनिम HYPONYM हायपोनिम. हायपरनिम आहे, ऐकलं की शब्द नाही? हायपोनिम, हायपरनिम, पलिसमी, होमफॉन, होमग्राफ, होमनिम हे शब्द तुम्हाला प्रश्नपत्रिकेत येणार आहेत आणि तुम्हाला ह्या शब्दाबरोबर जुळवून घ्यावा लागणार आहे, ह्या शब्दांचा तुम्हाला खेळ खेळावा लागणार आहे. अजून काय असणार आहे बघा नीट, अजून काय असणार आहे याच्यामध्ये? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स असणार आहे. फॉर्मेशन ऑफ काय असणार सांगा? वर्ड्स. आता फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मध्ये काय असणार सांगा? मॉर्फेम्स असणार आहे. हे शब्द तुम्हाला प्रश्नपत्रिकेत आढळतील, सूचनेत आढळतील, पर्यायात आढळतील. हे शब्दाचा वापर करून हे शब्द पर्यायात असतील ना तर सूचनेत असतील. मध्ये काय असेल? वाक्य असणार आहे. ते वाक्य कुठल्या तरी पुस्तकातून आलेलं असेल. आपल्याला कशा ही आणि ही सूचना, प्रश्न आणि पर्याय पुन्हा मधलं आपल्याला शिकायला चालू करायचे. आणि तर मी मराठी सांगितलं तुम्हाला इंग्लिश मध्ये येत आहे. अरे बरोबर का? तुम्ही मराठी सांगतो, तुम्ही इंग्लिश मध्ये येते, एवढंच खेळ करायचा आहे शब्दाचा. आता सांगा मॉर्फेम्स. मॉर्फेमचे किती प्रकार पडतात सांगा? 2. कोणते सांगा? फ्री मॉर्फेम आणि बाउंड मॉर्फेम. आता फ्री मॉर्फेम हा शब्दच माहित नसेल, बाउंड मॉर्फेम हा शब्दच माहित नसेल तर त्या सूचना आपल्याला कळणारच नाही की. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? हे शब्द माहित असणं गरजेचं आहे, गरजेचं आहे, मस्ट आहे, मस्ट आहे. पोरांनो पुढं कोणाचे प्रकार पडतात? बोला की. बाउंड मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? 3. कोणते सांगा? प्रिफिक्स आहे, इनफिक्स आहे आणि सफिक्स आहे. प्रिफिक्स ह्याला मराठीमध्ये उपसर्ग म्हणतात.
आहे का उपसर्ग मराठी व्याकरण? इंग्लिशमध्ये त्याला प्रिफिक्स म्हणतात. पूर्व प्रत्यय म्हणा की म्हणजे उपसर्ग आहे. हे कुठे येणार सांगा? इनिशियल पोझिशनला येणार. कुठल्या पोझिशनला? इनिशियल पोझिशनला येणार. ही कुठल्या पोझिशनला येणार? मिडल पोझिशनला येणार. आता हे इनफिक्स कुणी कुणी ऐकलं? आता इनफिक्सच नाही ऐकलं तर पेपरला प्रॉब्लेम येणारच आहे आपल्याला. तुम्ही ती नंतर अभ्यासच नंतर बघू रे, अभ्यास काय, पुस्तक कुठलं घेऊन, नोट्स कुठल्या घेऊन, अरे अभ्यासक्रम आधी घे, पुस्तक कुठलं घेऊन, नोट्स कुठला घेऊन, क्लास कुठला लाव. बाद आहे का हे असलं काय विचारताय? काय विचारतो? अभ्यासक्रम काय ती बघ की आधी तू. कुठला क्लास चांगला आहे, कुठलं पुस्तक चांगलंय. तुला सांग का, अभ्यासक्रम चांगला असला की तुलाच कळतंय कुठला क्लास चांगला, कुठली नोट चांगली, कुठलं पुस्तक चांगलं. तुला अभ्यास माहित नसल्यावर कुठला क्लास, कुठली नोट्स, कुठला क्लास काहीच कळत नाही तुला. टेन्शन येत आहे काय? काय पेपर नाही तर कळत आहे, तरी बी कळत नाही, कारण ती त्यातलं काय कळतच नाही, तर सिलेबस नाही त्यातलं काय कळायचं. पेपर झाल्यावर कळत नाही, कारण ती हीच सिलेबस नाही तर ते एक लक्षात. आयोग काय करणार, जे क्वेश्चन पेपर सेटर आहे हे सगळं समोर ठेवणार आहे, ती पुस्तक ठेवणार आहे आणि प्रश्न तयार करणार आहे आणि ह्याच्यातून पर्याय टाकणार, ह्याच्यातून प्रश्न टाकणार, पुस्तकातून वाक्य टाकणार आहे आणि ती पुस्तक ऑप्शनल इंग्लिशचे असणार आहेत. कळालं का मी काय म्हणतोय? हा, काय काय सांगा सांगा. प्रीफिक्स, हा बघा, मॉर्फेमचे किती प्रकार? 2. फ्री मॉर्फेम आणि बाउंड मॉर्फेम. पुन्हा कोणाचे प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? कोणकोणते सांगा? प्रीफिक्स, इनफिक्स, सफिक्स. प्रीफिक्स म्हणजे अगोदर येतं, ही कुठे येतं? सफिक्स म्हणजे फायनल पोझिशन, ही मिडलला येतं. आता मिडलला येतं म्हणजे असं बघा, मॅन नाही, मॅनचा आणि क्वेश्चन सांगा मेन. टूथ आहे, TOOTH, टूथ, ह्याचा आणि क्वेश्चन सांगा टीथ. आता कुठं बदल झाला सांगा? मधी, त्याला इनफिक्स म्हणतात. फूट आहे, फिट आहे, ही इनफिक्सेस असतात. एक्झाम्पल्स ऑफ इनफिक्सेस काय येत असते आपल्याला, पण इनफिक्स शब्द माहित नसतो. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे येत नाही असं नाही, कारण आपल्याला, तुम्हाला मी सांगतोय, प्रश्नात हे शब्द वापरणार आहे, पर्यायात हे येणार आहे, म्हणजे तुम्हाला ती मध्यवाक्य नाही तरी चालेल, तुम्हाला प्रश्न कळायला पाहिजे. आणि प्रश्न कळण्यासाठी प्रश्नपत्रिका कळण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कळण्यासाठी अभ्यासक्रमातले टॉपिक, सब टॉपिक आणि त्याची नावं स्पेलिंग सहित पाठ पाहिजेत. बरोबर आहे का चुकीचे? मला सांगा. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, आता मला सांगा, ही झाली 3. आता कोणाचे प्रकार पडतात? सफिक्सचे किती प्रकार पडतात? कोणकोणते सांगा? डेरिवेशनल सफिक्स, इन्फ्लेक्शनल सफिक्स, बाउंड बेस. बरोबर आहे. पुन्हा कोणाचे प्रकार पडतात? चला सांग, कोणाचे प्रकार पडतात? डेरिवेशनल सफिक्सचे किती प्रकार पडतात? चला, हा, क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स, क्लास, गुड. माऊस, माईस, करेक्ट. इनफिक्सचे उदाहरण सांगते पोरग तिकडून. आता मला सांगा, किती झाले टॉपिक, सब टॉपिक बघा बरं व्होकॅब्युलरी मध्ये, संख्या मोजा. थांबा थांबा, अजून राहिलंय, थांबा, राहिलंय अजून. काय राहिले माहिती का? प्रिफिक्सचे प्रकार येतात. आता प्रिफिक्सचे प्रकार दिलेत का तिथं? नाही. बघा, निगेटिव्ह प्रिफिक्सेस आहे का? कुणी कुणी ऐकलं निगेटिव्ह प्रिफिक्सेस? सिलेबसला नाही आहे का? लिहा तिथं निगेटिव्ह प्रिफिक्सेस, लिहायचं आता एक एक सिलेबस मध्ये ऍड करा. निगेटिव्ह प्रिफिक्सेसच्या प्रकारामध्ये लिहायचं. निगेटिव्ह प्रिफिक्सेस, NEGATIVE, निगेटिव्ह प्रिफिक्सेस. हे काय चाललंय माहितीये? काइंड्स ऑफ प्रिफिक्सेस. हा, दुसरा प्लेस प्रिफिक्सेस. प्लेस, PLACE, प्लेस प्रिफिक्सेस, PLACE, प्लेस प्रिफिक्सेस, PREFIXES. पुढे काय? नंबर प्रिफिक्सेस, NUMBER, नंबर प्रिफिक्सेस. पुढे टाइम प्रिफिक्सेस, TIME, टाइम प्रिफिक्सेस. पुढे पेजोरेटिव्ह प्रिफिक्सेस, पेजोरेटिव्ह, PE, बघा, PEJORATIVE, पेजोरेटिव्ह प्रिफिक्सेस.
पुढे सांगा. रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्सेस. REVERTIVE रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्सेस. पुढे लिहा. प्रिफिक्सेस ऑफ डिग्री. पुढे लिहा. प्रिफिक्सेस PREFIXES. ह्याचं स्पेलिंग इथं दिलंय हा. प्रिफिक्सेस येत नसेल त्याचं स्पेलिंग बघा. ते शब्द इकडे तिकडे होतात. प्रिफिक्सेस ऑफ डिग्री ऑर साइज. प्रिफिक्सेस ऑफ डिग्री ऑर काय रे साइज. आणि पुढचा प्रिफिक्सेस ऑफ ओरिएंटेशन. PREFIXES. प्रिफिक्सेस ऑफ ओरिएंटेशन. ORIENTATION. ओरिएंटेशन and attitude. AND and attitude. हे काय सगळं माहितीये का? व्हॉकॅब्युलरी. किती किती व्हॉकॅब्युलरी मध्ये शब्द आहेत बघा. सगळे शब्द माझा काउंट करा. सगळं सांगितलं त्यापैकी सगळे शब्द व्हॉकॅब्युलरी मधले काउंट करा. गणित येत आहे का नाही? मोजायला येतं का? मोजक किती येते? काय करायचं? संख्या आणि त्याची स्पेलिंग, त्याचं नाव आणि घटक आणि त्याचं स्पेलिंग आणि किती पाठ पाहिजे. मोजा किती झाले? 37 झाले. हे एवढा अभ्यास त्यावेळेस व्हॉकॅब्युलरी कंप्लीट होते. किती? 37. आता 37 संख्या लक्षात घ्यायचं पाहिजे. व्हॉकॅब्युलरी आपल्याला 37 करायचे. 37ची 37 नाव आपले पाठ पाहिजेत. चुकतंय काय? अरे बरोबर का चुकीचं आहे? ठीक आहे. आता मी सांगतो. आता प्रश्न जो आहे का, तो आपला जो प्रश्न आहे का, तो ह्या शब्दाचे आयडेंटिफाय, चूज, फिल इन द, राईट, रॉंग ह्या शब्दांचा खेळ म्हणजे प्रश्नपत्रिका आहे. चेंज, ट्रान्सफॉर्म. बरोबर आहे का? चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. रिप्लेस. कुठले शब्द येणार सांगा. आता ह्या कुठल्या शब्दाचा वेळ बसला पाहिजे. पिक आउट, चूज, ट्रान्सफॉर्म, रिप्लेस, आयडेंटिफाय हे शब्द प्रत्येक सूचनेत परीक्षेला प्रश्नात असणार आहेत. म्हणजे चूज असणार आहे, करेक्ट असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे, बोथ आर करेक्ट असणार आहे, बोथ आर इनकरेक्ट असणार आहे. म्हणजे मराठीत पूर्व परीक्षा देताना जीएसचा अभ्यास करता हो नाही हे शब्द जे खेळ करतात का तसा साहित्य ह्यांचा खेळ होणार आहे. हो आहे नाही, दोन्ही आहे, दोन्ही नाही, बरोबर आहे, बरोबर नाही. खेळ कसा होतो? इथं पिक आउट, रॉंग, करेक्ट, इनकरेक्ट, राईट, रॉंग हे शब्द पाठच पाहिजेत आधी. विधान बरोबर आहे का चुकीचं? दुसरा मुद्दा याच्यामध्ये अजून नीट लक्षात ठेवायचं. आता इथं प्रश्न कसा विचारला जाईल? मी प्रश्न ह्याच्या शब्दांचा वापर करून सांगतोय. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? पॉइंट आउट द लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग. नाही लक्षात आलं? प्रश्न कसा येणार? पॉइंट आउट द लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग कंसात काय? मेटाफोरिक मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. सूचना काय दिली सांगा? पिक आउट. पिक आउट शब्द कुठे बी येणार आहे. प्रत्येक प्रश्न 1-2 प्रश्नात 2-4 तिथं असणार पिक आउट का नसणार? अरे असणार का नसणार? म्हणजे हे शब्द तुमचे पाठ पाहिजे काय? पिक आउट, चूज, ट्रान्सफॉर्म, आयडेंटिफाय हे शब्द पाठच पाहिजेत. ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, रॉंग, राईट, करेक्ट, इनकरेक्ट, बोथ हे सगळे ह्याचा खेळ आहे सगळा. आणि मधलं हे शब्द हे असं चालायचं आहे. आता मला सांगा काय सूचना दिली सांगा? पॉइंट आउट द. सूचना वाचता येत मी लिहित नाही. काय सांगितलं सांगा सूचना? पॉइंट आउट द लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग म्हणजे मेटाफोरिक मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे कशावर प्रश्न विचारलाय त्यांनी बघा लिहिलंय तुम्ही तिथं लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग. मग तिथं फक्त ऍड केलंय तिथं पॉइंट आउट. त्याला पॉइंट आउट बी कळाला, लिटरल बी कळाला आणि फिगरेटिव्ह बी कळाला आणि खाली काय वाक्य दिलं त्याचा बी काही मिळ नाही. पेपर कसा सोपवायचा कसा सुटायचा? मूळ काय कळालं का तुमचं? काय पोरांचं मूळ काय कळालं का? अभ्यासाचं काय ती काय काय सांग बरं? कळत नाही. सूचनाच कळत नाही आणि पर्याय बी कळत नाही.
कारण पर्यायातले शब्द अपरिचित असतात, सूचनेतले शब्द अपरिचित असतात आणि ते वाक्य बी अपरिचित असते आणि पोरांनी परिचित अभ्यास केलेला असतो. सगळं अभ्यास करतात, सगळं परिचित असतं, सगळं अपरिचित अपरिचित अपरिचित. प्रॉब्लेम इथं आहे. प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम पुस्तकात नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती का? शिकण्यात आणि शिकवण्यात आहे. कारण अभ्यासक्रमच नाही, म्हणून शिकण्यात आणि शिकवण्यात प्रॉब्लेम. बरं, ही तर कळालं का? तसं पॉइंट आउट, लिटरल, फिगरेटिव्ह असं बी येऊ शकतं. बघा, सिलेक्ट द करेक्ट. हा बघा, सिलेक्ट एक शब्द येणार सूचनेत, असणार का नसणार? शब्द पाठच पाहिजे. सिलेक्ट, आयडेंटिफाय, चूज, ट्रान्सफॉर्म, रिप्लेस, राईट, रॉंग, बोथ, ए बी. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? आता मी सूचना सांगतो, मी लक्ष देईल तुम्हाला. सिलेक्ट द करेक्ट. आता करेक्ट येणार शब्द, इनकरेक्ट येणार, राईट येणार, रॉंग येणार, चूज द करेक्ट सेंटेन्स येणार. आता काय येणार बघा? सिलेक्ट द करेक्ट क्लास चेंजिंग सफिक्स प्रिफिक्स. ह्याच्यावर प्रश्न झाला नाही, लक्षात आलं? काय सांगितलं सांगा? सिलेक्ट द काय सांगितलं सांगा? करेक्ट क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स. चूज द करेक्ट क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स. काही वापर करणार, ह्याचा 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 वापर करणार आणि ह्या शब्दांचा वापर करून असं प्रश्न विचारले जाणार. म्हणून हे सगळे शब्दांची संख्या आणि शब्दाचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ आपल्याला पाठच असला पाहिजे. ह्या माझ्या विधानाशी किती जण सहमत नाहीत? हातवर. आता व्हॉकॅब्युलरीचं काय करू असं कोणाला विचारायचं का? व्हॉकॅब्युलरीचा काय अभ्यास करायचा असं कोणाला विचारायचं नाही. आणि कोणाला विचारलं तरी याच्यापेक्षा त्याला एवढंही माहित नसणार आहे. आता मला सांगा, ह्यातले कुठले कुठले शब्द अपरिचित वाटले तुम्हाला? अरे बरोबर का चुकीचं आहे? किती शब्द अपरिचित वाटले? 37 आहेत ते सगळे टॉपिक, सब टॉपिक्स. हा, किती शब्द अपरिचित वाटले? ओ सर, बरोबर का चुकीचं आहे? किती वाटले अपरिचित? बोला बोला, किती वाटले अपरिचित? मॅडम 50%, 50%. बरं, ही कुणाला असं वाटावं 50% नवीन येणाऱ्याला सुरुवात करा, 3-3 वर्ष 4-4 वर्ष अभ्यास करणारा बी एवढं परिचित असेल तर त्यांनी काय करावे? त्यांनी काय करावे? 4 वर्ष झाला अभ्यास करतोय, त्याला ही सगळं शब्द अपरिचित असतील, त्यांनी काय ढेकळ केलंय 4 वर्षात तिथे येऊन? सिलेबसच माहित नाही, आणि सिलेबस माहित नाही तर 4 वर्ष येलं काय? इथं काय इथं बोला का 4 वर्ष ठोठो इथं 4 वर्ष इकडं तिकडं? तुम्ही म्हणता काय लय झापायला लागलं काही? तुम्हाला त्या शेवटणीवर येत नाही. तुम्ही तुमचे डोळे उघडले पाहिजेत. कुत्र्याचे, मांजराच्या पिल्ल्याचे डोळे हे दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा 5व्या 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी, 15व्या दिवशी काहीतरी उघडतात. आपले डोळे 25-30 वर्ष झालं, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तरी डोळे उघडना. त्याच्यापेक्षा आपली कुत्री मांजरं बरी की रे. आता मात्र नक्की कोणतरी मला हल्ल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे बाबा, तू कुत्र मांजर का गावाकडे बोलतात, कुत्र्यावर मांजरावर घालू, तू आम्हाला बोलायला लागला. तुमची माफी मागून मी हे बोलतो आहे. का माफी मागतोय? कारण माझ्यावर पुढे ती वेळ येऊ नये. डू यू अंडरस्टँड? आता ह्याच्याबद्दल कोणाची काही शंका राहिली का? ह्याच्याबद्दल कोणाची शंका झाली का? सिलेबस इज द की ऑफ द रिझल्ट. यशाची गुरु किल्ली काय माहिती का? सिलेबस आहे. तुम्हाला सांग का, एकदा एक कुलूप होतं, कुलूप, आणि ती कुलूपाची चावी हरवली, सापडाच गेली. मग एक माणूस आला, मला कसं तोडायचं? त्याने हातोडा आणला ना, हातोड्याने कुलपावर घाव घातले, कुलूप येडं वाकडं झालं, पण कुलूप इकडं असं तसं झालं, डॅमेज झालं, पण तुटलं नाही. मग थांब म्हणला बाबा, एक जण म्हणला थांब मी चावी कुठून तरी आणतो. मग त्याने चावी आणली, चावी बसली, चावी लगेच काय केली, चावी बसली की लगेच शकनात उघडलं गेलं. त्यावेळेस हातोड्याची चावीची चर्चा चालू झाली. हातोडा म्हणला मी एवढे घाव घातले.
कुलूप उघडलं नाही. तू असं काय केलं की चक्रांदात चावी उघडली. ते चावी म्हणाली, मी त्या कुलपाच्या हृदयाला हात घातला. तुम्हाला सांग का, तुम्हाला ह्या सिलेबसच्या हृदयाला हात घालायचं काम तुमचं आहे. हे इंग्लिश पुढे कसं शिकायचं त्याचा दरवाजा उघडला जाणार आहे. तुम्ही नुसतंच दरवाजावर लाथा घालू घालू बियाचार आहेत, कुलपावर लाथा लाथू घालू 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 बियाचार आहेत, आपण पश्चाताप करू करू बियाचार आहे. डू यू अंडरस्टँड? तिथं हे संपलंय पहिला टॉपिक. क्लिअर झालं का? कुणाला काही शंका आहे का? आता लक्षात आलं असेल. कुठेही जायचं, माझ्याकडून नाही शिकलं तरी चालेल, हा सिलेबस समोर ठेवायचा शिक्षकाच्या, कुठल्या बी शिकव. अरे बरोबर का चूक? ठीक आहे, पुढं हे झालं असं. ग्रामर आहे आता पुढचा. आवाज येतोय का सगळे ऑनलाईन? सिलेबस इज द बरोबर बरोबर. अरे बरोबरच, मी काय चुकीचं बोलतोय का इथं? ग्रामर मध्ये काय काय आहे नीट बघा. पार्ट्स ऑफ स्पीच आहे. ग्रामर मध्ये कशा कशाचा अभ्यास करायचा आहे? पार्ट्स ऑफ स्पीच. आता मला सांगा, आयोग प्रश्न विचारताना ह्या शब्दाचा वापर करून प्रश्न विचारणार आहे नाही? अरे आयडेंटिफाय आणि पार्ट्स ऑफ स्पीच येणार आहे शब्द. अरे येणार का नाही येणार? म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड्स ना. म्हणजे त्यांनी आयडेंटिफाय शब्द टाकला, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन शब्द टाकला, वर्ड्स ऍज इट अकर्स इन द सेंटेन्स आला, सेंटेन्स आला, अकर्स आला, आयडेंटिफाय आला, पार्ट ऑफ स्पीच आलं. ज्याला वाचायला येत नाही तर वाचायला येत चालेल की, एवढं तरी कळेल की. आणि तेवढं कळलं की आज घुसल ना प्रश्नात काय आहे ती. मी काय सांगेल तुम्हाला उत्तर नाही आलं चालेल, पण काय कळायला पाहिजे. आणि मग प्रश्न कळण्यासाठी काय माहिती पाहिजे? सिलेबस. कारण सिलेबस भोवती प्रश्नपत्रिका फिरणार आहे. सगळ्याची सगळा सिलेबस, सिलेबसचा टॉपिक, सब टॉपिक प्रश्नपत्रिकेत रिफ्लेक्ट होणार आहे. बघा हे लक्षात आलं का? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे ह्या शब्दाचा वापर करून आयोग प्रश्न, अरे बोला की, विचारणार. पुढचा मुद्दा, आता पार्ट्स ऑफ स्पीचचा आपण अभ्यास करीत आलेलो आहोत किती पासून? अरे बोला की, 5वी पासून आहे. आता काय 5वी पासून म्हणजे आपण लहान असल्यापासून एकच गोष्ट करीत आहोत 15 वर्ष झालं. आणि एका विषयाचा अभ्यास 15 वर्ष केलं तर त्या विषयात 2दा 3दा 4दा पीएचडी होते नाही? पीएचडी करायचे इंग्लिश हिस्ट्री 3 वर्षात होते, मॅथ्स करायचे असेल 5 वर्ष लागतात. आता मला सांगा 15 वर्ष शिकून जर 3 वर्षात पीएचडी होत असेल, 15 वर्ष शिकून त्याला बेसच कळत नसेल, काय प्रॉब्लेम असेल नेमका? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे सर? काय प्रॉब्लेम काय असेल? प्रॉब्लेम शिक्षकात असेल, प्रॉब्लेम पोरात असेल, पुस्तकात नसेल. विधान कधी कधी पोरात असेल, नाही तर शिक्षकात असेल, कधी कधी दोघात असू शकतो. आणि दोघात प्रॉब्लेम असल्यावर, दोघांच्या प्रॉब्लेम असल्यावर दोघांचं सोल्युशन काढणार कशी? ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच शब्द कळाला काय? ह्याला काय म्हणायचं मग सांगा? शब्दांच्या जाती. आता 5वी पासून पार्ट्स ऑफ स्पीच आलाय. आणि मग शब्दांच्या जाती किती? 8. देअर आर 8 पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. हो काही शब्द प्रश्नपत्रिकेत आला असणार का नसणार? नाही आलाय. कुणी कुणी बघितलं हातवर? हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर इन इंग्लिश लँग्वेज? हो का असा प्रश्न आहे. म्हणजे आयोग प्रश्न विचारतच नाही, ह्या शब्दांचा वापर करणार, ह्या शब्दांचा वापर करणार आहे. म्हणजे हे शब्द, त्याचा अर्थ, त्याचं स्पेलिंग आणि किती ते पार्टच पाहिजे. मग चला एक एक सांगा. चला पार्ट्स ऑफ स्पीच किती सांगा? 8. ह्याचं स्पेलिंग, ह्या 8च्या 8 शब्दाचं स्पेलिंग माहित असलं पाहिजे. काय कायला ह्यांचं स्पेलिंग सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. प्रिपोजिशनच्या स्पेलिंगचा प्रॉब्लेम असते, काही पोरांचा कंजक्शनच्या प्रॉब्लेम असते. तिथं काही असते का नसते? 15 वर्ष शिकून कंजक्शन स्पेलिंग जर चुकीचं लिहित असेल तर काय करावे? ठीक आहे ठीक आहे, सिलेबस घ्यायचा का? डिकोड करायचं का नको? किती जणांना वाटतं हातवर? का वाटतं सांगा आधी? प्रॉपर डिरेक्शन आहे इथं, प्रॉपर डिरेक्शन आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला देतो मी, आणि हा व्हिडिओ शक्यतो सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, पोराचे डोळे उघडले पाहिजेत. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे?
आता लक्षात घ्या, इथं नाऊन आहे, नाऊनचं स्पेलिंग सहित पाठ पाहिजे. नाऊन म्हणजे काय सांगा? नाम. प्रोनाऊन म्हणजे काय? सर्वनाम. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. पुढं वर्ब म्हणजे काय? क्रियापद. पुढं ऍडव्हर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण. पुढं प्रेपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. पुढं कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? उभयनिव्य अव्यय. आणि इंटरजेक्शन म्हणजे, आता ह्या सगळ्या शब्दांचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ मराठीत पाठ पाहिजे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? जर हे जर शब्दाचं स्पेलिंग आणि अर्थच मराठीत येत नसेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट जाईल की हायवे डॉक्युमेंट असं वर 2-2 किलोमीटर वरनं, जाणार का नाही जाणार? जाणार ना. ठीक आहे. आता ह्या ज्या पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्या पार्ट्स ऑफ स्पीचचा किती पद्धतीने अभ्यास करायचा आहे? 2. कोणकोणते? फॉर्म. फॉर्मला मराठीत काय म्हणतात? स्वरूप. आणि दुसरं फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? कार्य. आता शब्दांच्या जातींचा अभ्यास 2 पद्धतीने केला जातो मराठीमध्ये, स्वरूप आणि कार्य. कुणी कुणी केला मराठीचा अभ्यासावर? मराठीचा अभ्यास आहे का नाही? शब्दांच्या जातीचा अभ्यास स्वरूप आणि कार्याने केला जातो. आणि शब्दांची जात कशी ओळखायची? शब्द वाक्यात येऊन काय कार्य करतो, शब्द वाक्यात येऊन काय कार्य करतो ह्याच्याहून शब्दाची जात ठरवायची. आणि ते कार्य करण्यासाठी वाक्यातील घटकांची नाव माहित पाहिजेत. विधान बरोबर का चूक? ह्या घटकांची नाव माहित पाहिजेत. आता ह्या घटकांचं स्पेलिंग, ह्याला वाक्यातील घटकाला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? क्लॉज एलिमेंट्स. क्लॉज एलिमेंट्सवर प्रश्न काय व्हायचे? क्लॉज एलिमेंट शब्द वापरून एक प्रश्न विचारणार आहे. आणि क्लॉज एलिमेंटचा अर्थच नसेल माहित तर तिथं प्रश्नच येणार नाही ना त्याला. अरे प्रश्न सुटणार नाही. एक क्लॉज आणि एलिमेंटचा शब्द माहित नाही तर काय करणार तिथं परीक्षेत जाऊन? ही म्हणजे क्लॉज एलिमेंट आहे. मग क्लॉज एलिमेंट किती बघा, चला एक एक सांगा, पाठच पाहिजेत. सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? करता. आता सब्जेक्टला मराठीत करता म्हणल्याशिवाय इंग्लिश कळेल का रे पोरांना? डायरेक्ट सब्जेक्ट हिट करा. काय डेकडे हिट करतो? स्वतः हिट होईल की? त्याला सब्जेक्ट म्हणजे करताच माहित नाही. मातृभाषेतून शिकतोय आम्ही, मदर टंग आहे ना. एखादी भाषा शिकायची असेल ते आपली मातृभाषा चांगली असेल, दुसरी भाषा चांगली येईल आपल्याला. चला दुसरं काय सांगा? वर्ब. वर्ब म्हणजे काय सांगा? क्रियापद. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. कॉम्प्लिमेंट म्हणजे विधीपूरक. पुढे चला ऍडव्हर्बियल. ऍडव्हर्बियल म्हणजे क्रियाविशेषण युक्त. पुढचा शब्द सांगा. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. ह्याला काय म्हणायचं मराठीत? व्यक्तिवाचक कर्म. दुसरं डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय रे? प्रत्यक्ष कर्म. ह्याला काय म्हणतात? वस्तुवाचक कर्म. पुढे काय म्हणायचं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय रे? कर्मपूरक. पुढं ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट म्हणजे क्रियाविशेषण पूरक. पुढं ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. चला पुढे सांगा. मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे एक कर्मक क्रियापद. मराठीत आहे तुम्हाला? जे क्रियापद एक कर्म घेऊन येते, एक कर्म घेऊन येणाऱ्या क्रियापदाला एक कर्मक क्रियापद म्हणतात. पुढचं कोणतं आहे? डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आता डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणल्यावर त्याला द्विकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाला 2 कर्म, जे क्रियापद 2 कर्म घेऊन येतं त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. ही मराठीमधल्या संकल्पना आहेत. नाही, ह्या इंग्लिशमध्ये संकल्पना आहेत, त्या मराठीत आलेल्या आहेत. इंग्लिश अगोदर का मराठी अगोदर? इंग्लिश ना. इंग्लिश मधून मराठीत आलंय ती. आणि मराठीत आपण अभ्यास करतो, इंग्लिश मधलं स्किप करतो. इंग्लिश मध्ये टेन्स पासून चाललेलं असतं. इंग्लिश अभ्यासक्रम टेन्स पासून असतो आमचा. टेन्स हा बेस असतो. एक वाक्य 12 काळात चालवा चार्ट. ॲमिजार वाजवेर प्लस 4 प्लस चार्ट. आणि पाठच ना. अरे काय करतो पाठ करून? ॲमिजार वाजवेरच्या पुढचं काही कळत नाही त्या वाक्यातलं. त्याला ग्रामर कसा खेळायचा तू त्याच्या बरोबर. प्रॉब्लेम कुठे लक्षात आलं का आपला? कुठं प्रॉब्लेम आहे सांगा? बेस तर गेला खड्ड्यात. बेस काय? बेस तर जाऊ दे रे बाबा, बेस नंतर घेऊ, पण ती बेस काय आहे ते तरी कळायला पाहिजे की. बेस कच्चा आहे म्हणजे बेस कच्चा ही कधी कळेल? ती बेस माहित असल्यावर कळेल ना. बेस कच्चा आहे हे माहित कधी होईल? ती बेस ही आहे बेस असं माहित झालं ते कच्चा आहे कळेल. पण बेसच कच्चा आहे म्हणजे काय कच्चा आहे तुझं? बरोबर का चुकलंय सर? बरोबर आहे ना. माझा बेस कच्चा आहे. माझं सगळं म्हणतो माझा बेस कच्चा आहे. पण ती बेस काय आहे ती कळू दे. मग ती कच्चा आहे का बरोबर पक्का आहे ती कळेल. ती बेस कळून घ्या आधी काय ती. पुढे काय सांगितलं सांगा? डायट्रान्झिटिव्ह म्हणजे ह्याला डबल ट्रान्झिटिव्ह म्हणायचं ना. द्विकर्म. पुढे ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेट. ह्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब. अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद. पुढे इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय रे? अकर्मक क्रियापद.
इंट्रान्झिटिव्ह व्हर्बचे दोन प्रकार. इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन म्हणजे पूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद, आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद. आता मला सांगा, हे सगळे शब्द परीक्षेत रिफ्लेक्ट होणार आहेत, होणार का नाही होणार? हे सगळे मला सांगा, हे सगळे शब्द ही वापर करणार आहे, ही शब्द वापरून आयोग प्रश्न विचारणार आहे. विधान कोण कोण सहमत नाही विधानाशी? हे शब्द परीक्षेत येणार का नाही येणार? येणार. हे शब्द परीक्षेत येणार का नाही येणार? येणार. हे शब्दाचं स्पेलिंग कळा ना, अर्थ कळा, हे शब्दाचं स्पेलिंग कळा ना, अर्थ कळा ना, पेपर अवघड जाईल का सोपा जाईल? काय होईल पेपरचं, काय होईल मला सांगा? पेपर अवघड जाईल की कळणार नाही की लवकर? पेपर लवकर होणार. पेपर लवकर होणार म्हणजे हा गुड गुड. लवकर होणार म्हणजे हा काहीच कळणार नाही, नाहीतर एकदम सगळंच कळणार. ठीक आहे. आता मला सांगा, ह्या शब्दांचा वापर करून आयोग प्रश्न विचारणार, ह्या शब्दांचा वापर करून प्रश्न विचारणार, हे शब्दाचं स्पेलिंग, त्याचा अर्थ मराठीत माहित पाहिजे आणि ह्याचा अर्थ नाही माहित पाहिजे. किती जण सहमत आहेत? ती करणार का नाही तुम्ही? करावं लागणार का नाही लागणार? लागणारच. आता मुद्दा असा आहे, ह्याच्यावर प्रश्न कसा विचारणार? नाऊनवर प्रश्न विचारणार. व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाईन वर्ड? काही शब्द टाकल्याशिवाय प्रश्नच होत नाही. नाही कळालं? व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाईन वर्ड? नाउन वापर हा शब्द वापरावाच लागतोय. व्हॉट टाइप ऑफ प्रोनाउन इज द अंडरलाईन वर्ड? हा हे शब्द वापरावाच लागतोय. अरे बरोबर आहे का? मग मला सांगा याच्यामध्ये, किंवा काय म्हणतील ते अजून सांगा. आयडेंटिफाय, हो का, आयडेंटिफाय द टाइप ऑफ अंडरलाईन प्रोनाउन इन द अबोव सेंटेन्स. अबोव शब्द येणार, सेंटेन्स शब्द येणार, आयडेंटिफाय येणार, अंडरलाईन शब्द येणार. हे शब्दांचा खेळ आहे बरं का तिथं सूचनेत प्रश्नात. ह्या शब्दाची एकदा तुम्ही परिचित झाला का ती सोपं जात आहे. ह्या शब्दांची खेळ आधी, हे शब्द सगळे पाठ करा. आयडेंटिफाय, सिलेक्ट, चूज, राईट, रॉंग, अंडरलाईन, अबोव, बिलो, हे शब्द पाठ करा आधी, म्हणजे सूचना वाचायला आपल्या स्पीड मध्ये वाचणं होईल, वेळ कमी लागेल. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? हा चला, अजून काय म्हणतील तिथं सांगा. असे सूचना येणार का नाही? किंवा अजून काय म्हणतील, आयडेंटिफाय द ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह वापरणार. बरोबर, आयडेंटिफाय द ऍडजेक्टिव्ह ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द गिव्हन एक्झाम्पल. एक्झाम्पल शब्द येणार, गिव्हन येणार, अबोव येणार, बिलो येणार, आयडेंटिफाय येणार, ऍडजेक्टिव्ह शब्द वापरणार, असं प्रश्न विचारणार. आता प्रश्नाचे स्वरूप लक्षात आलं का आपल्याला? काय अरे कळलं काय नेमकं काय येणार आहे? हे अपेक्षित आहे, ही अपेक्षित आहे. पुढे काय म्हणते सांगा. फिल इन द ब्लँक. फिल इन येणार पुन्हा, फिल इन द ब्लँक, चूज येणार, पिक आउट येणार, रॉंग येणार, राईट येणार, सिलेक्ट येणार. हे शब्दांचा खेळ, हे शब्द प्रश्नात ह्या शब्दांचा खेळ असणार आहे. मग फिल इन द ब्लँक सांगितलं, काय सांगितलं सांगा. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. काही प्रिपोजिशन आलं. असंही विचारतील तुम्हाला. आयडेंटिफाय द काइंड ऑफ अंडरलाईन, आयडेंटिफाय द काइंड ऑफ ऍडव्हर्ब. ह्याच्यावर प्रश्न विचारणार. अरे बरोबर आहे का? आयडेंटिफाय द काइंड ऑफ ऍडव्हर्ब इन काय इन द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे ह्या ऍडव्हर्बचा वापर करणार, प्रिपोजिशनचा वापर करणार, कंजक्शनचा वापर करणार, इंटरजेक्शनचा वापर करणार, व्हर्बचा वापर करणार, आणि हे असे आयडेंटिफाय, चूज, व्हॉट टाइप ऑफ असे शब्द येणार ना, असे प्रश्न बनणार. सोपं जाते बघा आता तुम्हाला. आयडिया क्लिक होते, काय काय करायचे काय नाही, काय करायचं काय नाही. डू यू अंडरस्टँड? हे किती जणांना कळालं? बोला, किती जणांना कळालं? किंवा तुम्हाला असं देतील, आयडेंटिफाय चला, आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब इन द गिव्हन सेंटेन्स. हा किती जणांना अर्थ कळाला? आयडेंटिफाय म्हणजे काय सांगा, ओळखा. आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब म्हणजे काय, क्रियापदाचा प्रकार इन द गिव्हन सेंटेन्स. आणि मग तुम्हाला पर्याय देतील, वाक्य देतील. ही गॉट हर स्प्लेंडेड, SPLENDID, स्प्लेंडेड, SPLENDID. करा सोपे. स्प्लेंडेड काय सांगितलं का? प्रेझेंट, PRESENT, प्रेझेंट आहे. आणि खाली पर्याय शब्द आहे बघा, पर्याय शब्द आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब.
कुठे ट्रॅन्झिटिव्ह हो का इथं आला. सूचना 2024 राज्य सेवा. पर्याय शब्द आला ट्रॅन्झिटिव्ह. दुसरा पर्याय शब्द आला कोणता रे सांगा इंट्रॅन्झिटिव्ह. कुठे गेला हो इंट्रॅन्झिटिव्ह हो का इथं आला. तिसरा पर्याय आला सांगा ट्रॅन्झिटिव्ह इंट्रॅन्झिटिव्ह. पुढचा शब्द आला सांगा डायट्रॅन्झिटिव्ह हो का इथं डायट्रॅन्झिटिव्ह शब्द आला. पुढचा पर्याय आला बघा चौथा कॉम्प्लेक्स ट्रॅन्झिटिव्ह हो काही ट्रॅन्झिटिव्ह वर बापी कॉम्प्लेक्स ट्रॅन्झिटिव्ह. तुम्हाला काय सांगितलं होतं मी आयोग काय करणार आहे ह्या शब्दांचा वापर करणार आहे ह्या शब्दांचा वापर करणार आहे आयडेंटिफाय म्हणणार आहे चूज करा चूज म्हणणार आहे काय सिलेक्ट म्हणणार आहे फिल इन द ब्लँक म्हणणार आहे हे असं वापरून हे शब्द ही फिल इन द ब्लँक चूज द करेक्ट सेंटेन्स असले शब्द वापरून प्रश्न तयार करणार आयोग. यू अंडरस्टँड. किती जणांना कळालं मला सांगा बरं काय आहे ते. खेळ लक्षात आला का सिलेबसचा खेळ आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं का. परिचित आपल्याला आता इंग्लिश थोडंफार परिचित होणार का नाही होणार होणार सोपं होत आहे बघा. आता मला सांगा याच्यामध्ये हा जरा काय सांगितलं सांग कशाचं चाललं होतं सांगा पार्ट ऑफ स्पीच किंवा असे म्हणतील आयडेंटिफाय द ट्रॅन्झिटिव्ह अँड इंट्रॅन्झिटिव्ह हर्ब इन द गिव्हन सेंटेन्स. सूचना ही तुम्ही सूचना वाचून काढा म्हणजे इंटरेस्टिंग नुसत्या सूचना वाचून काढा नुसतं पर्याय वाचून काढा वाक्य वाचूच नका आणि त्याच्यावरून ठरवा हे एवढा अभ्यास करायचा आहे. अभ्यासाची दिशाची होऊन जाते माझ्याकडून घेता कोणाकडून अभ्यास घेऊ नका तिथं वाचून काढा सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला नेमकं कळतंय. पण असं बी काय काय असतं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स म्हणल्यावरती पर्यायावरून लक्षात येत नाही त्यावेळेस त्या विषयाचं तेवढं नॉलेज लागतं ऍडव्हान्स. बरोबर आहे का चुकीचं आहे. बरं मला वाटतं ठीक कळालं का तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास कसा करायचा आहे कसा करायचं सांगा सांगा. फॉर्म आणि फंक्शन अभ्यास करायचा असेल तर क्लॉज एलिमेंट्स. आता सांगा नामाचं कार्य काय मराठीत आपण शिकलोय नामाचे कार्य. मग नामाचं कार्य म्हणलं की नाम कोणाकोणाचं काम करतो चला सांगा मराठीत कर्त्याचं काम करतो मराठी व्याकरणचा कर्त्याचं अजून कर्माचं अजून प्रत्यक्ष कर्माचं अप्रत्यक्ष कर्माचं अजून क्रियाविशेषणाचं काम करतो नाम नाही नाम विशेषणाचं काम करतो नाही ते नाम विशेषणाचं कार्य करतो म्हणल्यावर नाउन यूज ॲज अन ऍडजेक्टिव्ह नाम साधित विशेषण असतं मराठी व्याकरण हो काही नाम साधित विशेषण नाउन यूज ॲज अन ऍडजेक्टिव्ह इंग्लिश. तुम्ही नाम साधित विशेषण मराठीत ऐकलं असं पण इंग्लिश मध्ये नाही ऐकलं ती शब्द इंग्लिश मध्ये आहे त्याच्यावरचा प्रश्न कसा कळणार. नाउन यूज ॲज अन ऍडजेक्टिव्ह यूज ॲज नाउन विशेषण साधित नाम आहे नाम साधित विशेषण आहे हे आहे ना इंग्लिश मध्ये. मला वाटतं हे तुम्हाला नवीन वाटायला लागलं का. हे इंग्लिशमध्ये आहे पण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात हे माहित नाही त्यामुळे समोरच्या शिक्षकाला विचारायचं काय विचारायचं हेच माहित नाही आपल्याला. शिक्षकाला काय विचारायचं हेच माहित नाही तर सिलेबस माहित नाही समोर शिक्षकाला काय कोणत्या तोंडाने विचारणार आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे. हा मला सांगा ही मला वाटतं चला काय चाललं होतं ही पार्ट ऑफ स्पीच हे असं आहे. दुसरा मुद्दा आहे अजून इथं अजून कशाचं कार्य येणार आहे सांगा प्रिपोजिशनचं कार्य सर्वनामाचं कार्य. अरे बरोबर आहे का सर्वनामाचं कार्य म्हणलं की हो का ही कार्य असणार आहेत नामाचं कार्य म्हणल्यावर ही कार्य असणार आहेत आणि मग कार्य म्हणलं की ही शब्द माहित असल्याशिवाय कार्यच काढता येत नाहीत. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि पोरग सगळ्यांनी सगळं कशाने अभ्यास करतंय फंक्शन नाही करीत. बोला फंक्शन अभ्यास करतंय का पोरग एमपीसीचा नाही करीत कशाने करतंय फॉर्म न करतंय आणि अभ्यास करताना फॉर्म मध्ये असतंय परीक्षेला फंक्शन येतं परीक्षेचा फॉर्म जातो. क्लासमध्ये पोरग फॉर्म मध्ये असते शिक्षक फॉर्म मध्ये पोरग फॉर्म मध्ये परीक्षेत गेले ह्याचं फंक्शन बिघडतंय फॉर्मच निघून जातोय. नेमकं दिशा येऊ द्या नेमकी दिशा येऊ द्या काय ती मला वाटतंय खूप डिटेल झालं हे सांगणार. 2-3 तास जायचे ह्याला डिकोड करायचं सिलेबस डिकोड केला पाहिजे का नाही केला पाहिजे. अरे बोला की कुणाकुणाचं मत आहे असं हातवर. तुम्ही म्हणताना तुमचं 1 तास बुडाला पुढचा अरे 2 तास बुडतील 3 तास बुडतील चालतील ही महत्वाची आधी. तास बुडून काय होत नाही वर्ष बुडायला नाही पाहिजे ही माहित नसली वर्ष 1 नाही 2 नाही 5-5 वर्ष बुडालेली लेकर आहे तिथं. ठीक आहे पुढं बघा पुढं ह्याचा अभ्यास करायचा आहे कशाचा रे फ्रेजेसचा. फ्रेजेस म्हणजे पदबंध म्हणतात मराठीत. ए ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट फायनाइट वर्ब इज कॉल्ड फ्रेज.
शब्दांचा समूह असं जास्त फायनाईट फॉर्म नसतं. म्हणजे फायनाईट शब्द परीक्षेत येणार, विचारणार. नॉन फायनाईट शब्द येणार, नॉन फायनाईट शब्दाचा वापर करून एक प्रश्न विचारणार. फायनाईट शब्द ती शब्द वापरणारच, ते शब्द वापरणार का नाही. आणि त्या मग चूज द करेक्ट, पिक आउट असले शब्द वापरणार पाठीमाग. अरे बरोबर आहे का. आता मला सांगा फ्रेजेसचे किती प्रकार. अरे बोला की 6. कोणते चला सांगा. आता हा जो फ्रेज, हा जो टॉपिक आहे का, तो शब्दापेक्षा मोठा टॉपिक आहे. म्हणजे पहिल्यांदा शब्द येतो आणि शब्दापेक्षा मोठा घटक फ्रेज आहे, आणि फ्रेज पेक्षा मोठा घटक क्लॉज आहे, आणि क्लॉज पेक्षा मोठा घटक सेंटेन्स आहे. म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात करत असताना पहिल्यांदा कुणाचा अभ्यास करायचा, वर्डचा. पुन्हा कुणाचा अभ्यास करायचा, फ्रेजेसचा. पुन्हा क्लॉजचा, आणि पुन्हा आणि आपण डायरेक्ट सेंटेन्सचा अभ्यास करतो, कारण टेन्स शिकतो आपण. हे 4 पायऱ्या स्किप केलेल्या असतात. 4थ्या पायरीला आपण अभ्यासाला लागतो. पहिल्या दिवशी टेन्स, अमिजार प्लस वॉजवर पीबी, अमिजार प्लस पीपी, अमिजार प्लस वर्ब प्लस आयएनजी. बघा इथं अमिजार प्लस दिसतंय का वाक्यात, अमिजार कुठं आलंय, हे वाक्य बरोबर. अरे काय बुद्धीचा भागच नाही ना तिथं. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. हा बघा आता फ्रेजेस. मग आता हे फ्रेजेस, चला फ्रेजेस हा कुणामधला घटक आहे मला सांगा. कुणामधला घटक आहे, वर्ड आणि क्लॉज मधला हा घटक आहे. ह्या घटकाचा अभ्यास करायचा आहे. आणि ह्या फ्रेजेस किती मला सांगा, 6 आहेत. चला 6 फ्रेजेस कोणत्या. ऑनलाईन वाल्याने हा सिलेबस बघायचा आणि पुन्हाच अभ्यासाला लागायचा. मला वाटतं हा व्हिडिओ मला 1 नंबरला टाकावा लागला आधी. पहिल्यांदा हा 1 नंबरला व्हिडिओ टाकला, खाली शिकवलं टाकावं लागेल मला, त्यावेळेस ह्याला लिंक लागेल नाही. म्हणून आज सिलेबस काय घ्यायला लागलो कळालं का तुम्हाला. चला कोणते सांगा. हा पहिला, हा नाउन फ्रेज. दुसरी ऍडजेक्टिव्ह फ्रेज. तिसरं सांगा ऍडव्हर्ब फ्रेज. चौथं सांगा वर्ब फ्रेज. पुढे चला सांगा एक बोला की प्रेपोजिशनल फ्रेज, हा जेनेटिव्ह फ्रेज. तुम्हाला ह्याचा शॉर्ट फॉर्म सांगतो आता. चला हा एनपी, एजेपी, हा एव्हीपी, हा व्हीपी, हा अजून सांगा बोला ना पीपी, जीपी. हे शब्द वापरून एक प्रश्न विचारणार आहे. हातवर आहे का प्रश्न शब्द हे का नाही, कोणी बघितले प्रश्नात हे शब्द येणार आहेत. पीपी काय, पीपी काय, पीपी बाबा काय, पीपी जीपी काय, जीपी आहे काय, एनपी आहे. चुकलं का तुषार, चुकतं का काय, पीपी जीपी एनपी एजेपी एव्हीपी. प्रश्न आहेत त्याच्यावर. हे शब्दाचा वापर करून प्रश्न विचारलाय. चला पाठच फ्रेजेस किती. फ्रेजेस पाठच पाहिजे, सगळ्या फ्रेजेस पाठ पाहिजेत. हा नाउन फ्रेज, हा ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, वर्ब फ्रेज, हा प्रेपोजिशनल फ्रेज, जेनेटिव्ह फ्रेज. ह्याचा किती पद्धतीने अभ्यास करायचा, 2. कोणते सांगा, स्ट्रक्चर आणि दुसरा फंक्शन. आता सांगा फंक्शन ना अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे, पुन्हा क्लॉज एलिमेंट्स. आता मगाच बघितलं क्लॉज एलिमेंट. चला सगळे सांगा एक एक. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधीपूरक, ऍडव्हर्बियल क्रियाविशेषण युक्त. पुढं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्मपूर्वक, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट क्रियाविशेषण पूरक. पुढं ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद, मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब एक कर्मक क्रियापद, डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब द्विकर्मक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे आपण अर्थाचे सकर्मक क्रियापद. पुढे चला सांगा मला ना इंट्रान्झिटिव्ह वर्ब त्याचे प्रकार. इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे आकर्मक क्रियापद त्याचे प्रकार. इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन, इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. मग ह्याचा अभ्यास करायचा असेल तेव्हा ही आल्याशिवाय येणार नाही. मग नाउन फ्रेज वाक्यात कार्य काय करणार, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द नाउन फ्रेज. नाउन फ्रेज येऊन वाक्यात सब्जेक्टचं काम करणार, सब्जेक्ट माहित पाहिजे. नाउन फ्रेज कॉम्प्लिमेंटचं कार्य करणार, कॉम्प्लिमेंट माहित पाहिजे. नाउन फ्रेज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काम करणार, नाउन फ्रेज डायरेक्ट ऑब्जेक्ट, नाउन फ्रेज ह्या काही काम करणार आहे. ही फंक्शन आहे त्याची. मग ही मला सांगा, हे माहित असून चालत नाही, हे शब्द माहित असल्याशिवाय ही शब्द नीट कळणार नाही. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. मुलांचा प्रॉब्लेम काय आहे, किती जणांना कळाला असेल की आता एमपीसी करणाऱ्या मुलांचा इंग्लिशचा अभ्यासाचा प्रॉब्लेम काय, किती जणांना कळाला बरं काय प्रॉब्लेम आहे राऊत सर. काय प्रॉब्लेम काय आहे पोरांचा अभ्यासाचा इंग्लिशचा. हा गुड. नेमकं एमपीसी करणाऱ्या मुलाचा काय नेमकं प्रॉब्लेम आता तुम्हाला कळाला का शिकवायला लागल्यापासून. सिलेबस आहे बरं, सिलेबस तरी द्यावा लागतात.
अरे बाबा ही शिकायचं, एवढं एवढं येते आपल्याला, एवढ्या ह्याच्यावर काम करायचं, असं समोरच्याने तर सांगावं का? म्हणजे तुमचं बी क्लिअर होतंय, माझं बी क्लिअर होतंय ना, नाही दोघं बी अंधारात दोघं पडलो ना आपण. ठीक आहे, आता मला सांगा ह्याच्यावर फ्रेज प्रश्न येणार. आता फ्रेजवर प्रश्न कसा येणार, सूचना येणार, कशी येणार बघा सांगतो. आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज, आलंच आयडेंटिफाय शब्द. चूज अन, आयडेंटिफाय, सिलेक्ट, पिक आउट, फिल इन द ब्लँक, फाट करायची असलं, आणि ती काय शोधायचं, ही शोधायचं, ही असं शोधायचं. काय सांगितलं सांगा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स, इन द फॉलोइंग सेंटेन्स, इन द अबोव सेंटेन्स, प्रत्येकच प्रश्न पत्रिकेत असणार आहे. एवढं जर आयडिया आलं तर प्रश्न कमी वेळात वाचायचं होतंय बघा. इन द फॉलोइंग सेंटेन्स, इन द फॉलोइंग सेंटेन्स, इन द अबोव सेंटेन्स, आयडेंटिफाय. एवढं जर रोज रोज परिचित झालं की ती शक्यता कळतंय, खालचं पर्याय पाठवत आपल्या अगोदरच, आणि फक्त काय ती बघायचंय. स्पीड वाढणार आहे अंडरस्टँडिंगचा. आकलन वाढणार का नाही वाढणार, वाढणार. आकलन काय होतंय ते कळणार आहे तिथं. काय सांगितलं सूचना मग, आयडेंटिफाय म्हणजे चला सांगा, आयडेंटिफाय म्हणजे काय, वळका. काय वळका, आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज म्हणजे फ्रेजचा प्रकार. अंडरलाईन म्हणजे काय, अधोरेखित केलेल्या. इन द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खाली दिल्या. मग खाली पर्याय वाक्य दिलं जाईल, वाक्य नाही मी सांगत, कारण वाक्य पुस्तकातलं असेल. मग खाली पर्याय ऑप्शन असेल, पहिला पर्याय हो का, नाउन फ्रेज, ही पर्याय असणार खाली. प्रश्न कशावर टाकणार आहे, ह्याचा वापर करणार, ही मुख्य घटक, ह्याचा वापर करणार. ऑप्शन कशात टाकणार, ती पर्यायात टाकणार. हो, पर्यायात हे ऑप्शन येणार, प्रश्न त्याच्यावर असणार आणि पर्यायात ही असणार. प्रश्न कशावर आणि पर्याय काय, मधली वाक्य वाकायचं, प्रश्न पत्रिका सोडवायची आहे. मला वाटतं एवढं जरी केलं तर पोराला सोपं झालं असेल बघा. आता काय नेमकं काय कळालं असेल गाभा, जिस्ट कळायला पाहिजे, आशय त्यातला काही कळायला पाहिजे त्यातला. आता असं मी सांगतील मग दुसरं बघा, इथं अजून प्रश्न आहेत, पर्याय असं कसं विचारलं फ्रेज, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतं. 77 हे असेल तर नको, कुणाला सिलेबस सांगायचं नको, डिकोड करायचं हातवर, मग तुमचा वेळ वाया नको जायला बाबा. कुणाला सिलेबस डिकोड करायला नको, तुमचा वेळ वाया चालला असला तर. साहेब वेळ वाया चालला का, हो का, तुम्हाला असं विचारलंय आयडेंटिफाय, हो का, त्यांना नाही दिसणार इथं सूचना बघा. आयडेंटिफाय द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स, वाक्य दिल्यात हो का. एनपी व्हीपी वर्ब फ्रेज, हो का, इथं एनपी नाउन फ्रेज, पीपी प्रिपोजिशनल फ्रेज, एजेपी ऍडजेक्टिव्ह फ्रेज, एडीव्ही ऍडव्हर्ब फ्रेज, हो का. व्हीपी एनपी पीपी पर्याय खाली, एजेपी एडीव्ही पीपी, व्हीपी एजेपी पीपी, व्हीपी पीपी एनपी. हे शब्द आहेत की कुठं जाणार तुम्ही, हे शब्दच माहित नाही, करायचं काय पेपर सोडवायचा. हाय का नाही मला सांगा, हे शब्द तुम्ही ह्या शब्द पाठच करून टाका. ही एजेपी म्हणजे काय, पीपी म्हणजे काय, एनपी म्हणजे काय, ही फ्रेज म्हणजे काय, ही करा. म्हणजे प्रश्न त्याच्यावर पर्यायाची, मुख्य टॉपिक कुठला आला त्यातला फ्रेज आला, आणि पर्यायामध्ये ही आलं, आणि वाक्य ही तर मध्ये देणार आहेत, आणि खाली हा काही ही फ्रेज असणार, फ्रेज येणार. ह्याच्यावर आयोग काय करणार, पेपर सेटर काय करणार, ही फ्रेज बघणार, फ्रेजवर प्रश्न तयार करणार, खाली पर्याय ह्या 6 पैकी 1 देणार, आणि मध्ये वाक्य टाकणार, ती पुस्तकातलं टाकणार, सिलेबस इथं असणार, वाक्य इथं टाकणार, ही फ्रेज पर्याय, आणि वाक्य घ्या इथं टाका, फ्रेम क्वेश्चन. फ्रेम क्वेश्चन कसं करायचं कळलं का तुम्हाला. दुसरा मुद्दा अजून काय येणार मला सांगा. आता नाउन फ्रेज वाक्यात येऊन कार्य करणार, अरे करणार का नाही, नाम म्हणजे आता नाम वाक्यात येऊन कार्य करतं का नाही करत, करतं. नाम वाक्यात येऊन जे कार्य करतं का तेच नाउन फ्रेज वाक्यातून कार्य करते. नामाचं जे कार्य असतं का तेच नाउन फ्रेजचे असते. म्हणजे एकदाच आपण नामाचे कार्य शिकलं की नाउन फ्रेजचे कार्य शिकायचे नसते, एकदा सुरुवातीला नीट समजावून घ्यायचे असते. किती जणाला कळालं मी काय बोलतोय ते. मग नाउन फ्रेज कोणाचं कार्य करणार, नाउन फ्रेज सब्जेक्टचं काम करणार, हा ऑब्जेक्टचं काम करणार, अजून कॉम्प्लिमेंटचं काम करणार, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काम करणार, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट काम करणार, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं काम करणार. म्हणजे ह्याचं फंक्शन बघलं की शब्द पाठ पाहिजे, आणि हे शब्द नीट कळण्यासाठी हे शब्द माहित पाहिजेत, हो पाहिजे. बरोबर आहे का, मी काय म्हणतो, हे शब्द कळण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, हे माहित पाहिजे. आणि हे शब्द कुणावर अवलंबून ह्याच्यावर, म्हणजे आता बघा
ह्याचा बेस ह्याच्यावर आहे. नीट ऐकायला काय, ह्या फ्रेजचा बेस ह्याच्यावर आहे, ह्या टॉपिकवर आहे इथल्या, आहे का नाही? आणि हा बेस कुणावर आहे, ह्याचा बेस कुणावर आहे? नीट नीट काय होतंय बघा सांगता. हा जो ह्याचा बेस कुणावर अवलंबून आहे, ह्याच्यावर, आणि ह्याचा बेस कुणावर अवलंबून आहे, ह्याच्यावर आहे. बघा कळालं कसं शिकायचं ते. ही ह्याच्यावर अवलंबून, ह्याच्यावर, आणि ही ह्याच्यावर अवलंबून, ही ह्याच्यावर ही अवलंबून आहे, आणि ह्याच्यावर ही अवलंबून आहे, आणि असंही झालेलं आहे. डू यू अंडरस्टँड? अजून इथं शब्द येणार आहे बघा, रिप्लेस. रिप्लेस शब्द येणार सूचनेत, येणार का नाही येणार? रिप्लेस काय ना, रिप्लेस अ फ्रेज बाय अ क्लॉज, किंवा रिप्लेस अ क्लॉज बाय अ फ्रेज. रिप्लेसचा अर्थ माहित असला तर प्रश्न कळेल की. रिप्लेस म्हणजे च्या जागेवर ठेवा, फ्रेजच्या जागेवर क्लॉज ठेवा, क्लॉजच्या जागेवर फ्रेज ठेवा. रिप्लेस म्हणजे ठेवणे आहे, च्या जागेवर ठेवणे आहे. आणि मग खाली किंवा असं येतील, ट्रान्सफॉर्म ऍडव्हर्बियल फ्रेज. कोणती फ्रेज? ऍडव्हर्बियल फ्रेज म्हणजे ही फ्रेज कोणती? ऍडव्हर्ब फ्रेज. ट्रान्सफॉर्म द ऍडव्हर्बियल फ्रेज इंटू कोणता क्लॉज रे? ऍडव्हर्बियल क्लॉज. इंटू ऍडव्हर्बियल क्लॉज. इकडे रिप्लेस करायचं. रिप्लेस कोणती फ्रेज? ऍडव्हर्ब फ्रेज. कशाच्या जागी ऍडव्हर्ब रिप्लेस, ह्याच्या फ्रेजच्या जागी काय रिप्लेस करायचं आहे? ऍडव्हर्ब क्लॉज. रिप्लेस ऍडव्हर्ब क्लॉज बाय ऍडव्हर्ब फ्रेज. ह्याच्या जागेवर हे रिप्लेस करायचे तिकडं. म्हणजे ही रिप्लेस शब्द पाठ पाहिजे का नाही आपला? ऍडव्हर्ब शब्द फ्रेज माहिती पाहिजे का नाही? क्लॉज शब्द माहिती पाहिजे? अरे पाहिजे का नाही? पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत आलो होतो आपण. हे राहिले ना अजून कुठलं रे? क्लॉज. ऑनलाईन वाले तुम्ही कंटाळा करायचं नाही बाळांनो, हे सगळं बघायचं. हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही क्लास कुठला निवडू शकता कडे. छटक्यातच कळतंय कुठं काय चाललंय ती. ठीक आहे, सिलेबस इज ठीक आहे. यस यस, ठीक. नीट ऐकायचं, नीट ऐकायचं. ही सिलेबस सोडून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्या अपयशाला तुम्ही जबाबदार, मी नाही जबाबदार. नंतर काय शिकायचं सांगा? ग्राम पार्ट्स ऑफ स्पीच झालं, नंतर काय शिकायचंय? फ्रेज शिकलो आपण. फ्रेज कशी कळालं का? काय काय शिकायचं पुन्हा? क्लॉज. आता क्लॉज शिकत असताना क्लॉजचे किती प्रकार पडतात? 2. क्लॉज कशाला म्हणायचं? ती कसं शिकायचं मध्ये जाईल, बरोबर आहे का? क्लॉजचे किती प्रकार? 2. कोणते कोणते सांगा? 2 मेन क्लॉज आणि दुसरा मेन क्लॉजला काय म्हणायचं? मुख्य उपवाक्य. आणि सबऑर्डिनेट क्लॉजला गौण उपवाक्य. यू अंडरस्टँड? आणि मग मेन क्लॉजचे प्रकार पडत नाहीत. कोणाचे प्रकार पडत नाहीत? मेन क्लॉजचे प्रकार पडत नाहीत. कोणाचे प्रकार पडतात? सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार पडतात. आणि मग सबऑर्डिनेट क्लॉजचे किती प्रकार पडतात? कोणकोणते सांगा? नाउन क्लॉज म्हणजे नाम उपवाक्य, ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विशेषण उपवाक्य, आणि ऍडव्हर्ब क्लॉज म्हणजे क्रिया विशेषण उपवाक्य. आता मला सांगा, ह्यांचं काय येणार आहे परीक्षेला? फॉर्म येणार आहे का फंक्शन येणार आहे? नाउन क्लॉजचं फंक्शन विचारणार आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं फंक्शन विचारणार आहे, आणि ऍडव्हर्ब क्लॉजचं फंक्शन विचारणार आहे. आणि फंक्शन विचारायचं म्हणलं की आपल्याला काय माहित पाहिजे? चला सांगा. क्लॉज एलिमेंट्स इथंच येते फिरून. मग मला तुम्हाला एक आयडिया सांगतो. एक सोपं कसं आहे माहिती का? तुम्हाला फक्त पार्ट ऑफ स्पीच शिकायच्यात, बाकीचं न शिकता येणार आहे. नामाचं कार्य काय? सब्जेक्टचं, ऑब्जेक्टचं, कॉम्प्लिमेंटचं, बरोबर आहे की? डिरेक्ट ऑब्जेक्ट, इनडिरेक्ट ऑब्जेक्ट, हेच आहे सगळं. तर पोरांनो, नॉन फ्रेजचं कार्य तीच असणार आहे, नॉन क्लॉजचं तीच असणार आहे की. फक्त एकदा नाउनचं कार्य शिकलं की नॉन फ्रेजचं कार्य संपलं, नॉन क्लॉजचं कार्य संपलेलं आहे. पुढे नका टेन्शन घेऊ, फक्त आपल्याला नीट काय शिकायचंय? पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच इज द जिस्ट, असे गाभा ऑफ द ग्रामर. ऑफ द येणार नाही, कारण ग्रामर ऍबस्ट्रॅक्ट नाव नाही. ऑफ ग्रामर म्हणावं लागेल, द नाही वापरता येणार, कारण तुम्हाला माझी चुका कळायला नाही. कारण तुम्हाला कुठं माहिती ऍबस्ट्रॅक्ट नाव नाही, आर्टिकल हे चुकीच बोलतंय का बरोबर बोलतंय? ह्याला वाटतं एवढं बोलतोय ना का इंग्लिश. अरे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे?
आणि इंग्लिश बोललं वेगळं, इंग्लिशचा अभ्यास असणं वेगळं आहे. फाड फाड बोललं, फ्लुएंट बोललं म्हणजे त्याचा अभ्यास असणं चुक आहे, त्याला अभ्यास नसतो. त्याने फक्त स्पोकन क्लास चालू केलेला असतो किंवा स्पोकन कुठेतरी केलेला असतं, त्यांनी जॉईन क्लास तिथं शिकलेला असतो, फक्त तेवढं तीच. ठीक आहे, एवढं तरी कळालं का? काय सांगितलं सांगा? क्लॉज. क्लॉजचा किती पद्धतीने अभ्यास करायचा? एकच. कोणत्या? फंक्शन. आणि फंक्शन घेण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? आणि क्लॉज एलिमेंट्स तर दोनदा म्हणून घेतलंय. चला पाठ झाले असतील आता तर. चला, सब्जेक्ट म्हणजे, वर्ब म्हणजे, ऑब्जेक्ट म्हणजे, कॉम्प्लिमेंट म्हणजे, विधिपूरक, ऍडव्हर्बियल, क्रियाशून्ययुक्त, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कर्मपूरक, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट, क्रियाविशेषण पूरक, अजून ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद, मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब, एक कर्मक क्रियापद, डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब, द्विकर्मक क्रियापद. पुढं ट्रान्झिटिव्ह वर्ब इनकम्प्लीट म्हणजे कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब, पुन्हा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आक्रमक क्रियापद, इंट्रान्झिटिव्ह वर्ब कंप्लीट प्रेडिक्शन, इंट्रान्झिटिव्ह वर्ब कंप्लीट प्रेडिक्शन, इनकम्प्लीट प्रेडिक्शन. हे असं आहे. पोरांनी काय शिकले माहितीये का? दॅट आले की नाउन क्लॉज, हू आले की ऍडजेक्टिव्ह क्लॉज, आणि ही शब्द आले की हा क्लॉज. ती फॉर्म मध्ये गेले पोरग तिथं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द ऍडजेक्टिव्ह क्लॉज, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द नाउन क्लॉज, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द ऍडव्हर्ब क्लॉज. ही एमपीएससी इंग्लिश आहे. कळालं का नाही? दॅट आले कशाला टेन्शन? दॅट आला, अरे दॅट नाउन क्लॉज मध्ये येतं, दॅट ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये येतं, दॅट ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये, दॅट सगळीकडे येतं. फेअर आलं की ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, फेअर नाउन क्लॉज मध्ये येतं, फेअर ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये येतं, फेअर ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये येतं. मग अशा वेळेस काय करायचं? तेवढी तसलीच आलेली वाक्य घ्यायची, दॅट आलेली नाउन क्लॉज वाक्य घ्यायची, असलीच वाक्य घ्यायची. दॅट आलं, दॅट आलं, अरे कसलो भारी शिकतोय का, ताण बी पडत नाही, कसलो ताण बी नाही का, असली एवढं सोपं, अरे असला मास्तरच नाही कुठं. देवच माणूस आहे विधान, देवच माणूस आहे, देवच माणूस आहे. आणि ह्याला काय माहिती देव कुणाला म्हणायचं? तुम्हाला सांग का, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या लायकीनुसार गुरु मिळतो. ज्याची लायकी तसे गुरु असतो. अति होते काय केलं का जरा? सर गुले सर चुकतं काय? बरोबर आहे, लायकीनुसार गुरु मिळतो. त्याच्यामुळे कोण कुणाकडून शिकतो ह्याच्यावरून म्हणलं कुठं क्लास लावलाय त्याच्याकडे, ह्याची लायकी घे, आम्हाला लगेच लक्ष दे, पण आम्ही बोलत नसतो. त्याला कळत नसते आपल्या लायकी, ह्याला कळते. हो सर, बरोबर आहे. ठीक आहे, ही यू अंडरस्टँड. मग इथं काय काय येणार तुम्हाला मी सांगतो. इथं येणार आयडेंटिफाय, येणार का नाही? इथं बी आयडेंटिफाय. सुचनेत शब्द कोणता असणार? आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज. बरोबर, आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स ना. मग पर्याय काय असणार? बोला, ऍडव्हर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ही पर्याय असणार. मग आपल्याला काय होईल ह्याच्यावर एवढं लक्षात येईल, सूचनेमध्ये काय काय येतंय आणि पर्यायामध्ये काय काय येतंय, एवढं कळालं की मधलं काय अभ्यास कर शिकवतंय. कुठे असं बाबा, मला हे टेक्निकल बाबी नव्हत्या माहिती, म्हणून मी मागं पडलोय ऑनलाईनला. बरोबर, ठीक आहे. हे कसं आहे माहितीये का, हे जे ती आम्ही खडू फळ्यावर शिकवलेलं आहे सुरुवातीला, त्यामुळे खडू फेकून फळा फेकून काय बी होत नव्हतं त्याला. हिथं जरा प्रॉब्लेम येत आहे. आणि पहिलं तर शिकवताना मला असं हिथं कॅमेरा फेस करता येत नव्हता, त्यामुळे मी मागं पडलोय. मी माझ्या नॉलेजमुळे किंवा माझ्या स्किलमुळे किंवा माझ्या क्वालिटीमुळे मी मागं नाही पडलेलो. मी काय म्हणतोय लक्षात आलं का? त्यामुळे ही जी नवीन आहे का ही पिढी, जे काय काय जेनची, कळालं का मी काय म्हणतोय? ही पिढी, ही काय जेनजीच काय, ही ही पिढी, ही असली सोशल मीडियावर बघितलेलं, सोशल मीडियावर पीएचडी केलेली, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधली पोरं सगळी, टेलिग्राम व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून पदवीधर झालेली गाबडी सगळी. ह्यांना काय कळणार आहे क्वालिटी काय असते ती, विषय काय असतो काय ढेकळ कळणार आहे रे. ठीक आहे, डू यू अंडरस्टँड?
ठीक आहे. येस येस येस. नीट बघा सिलेबस. अजून एक दिवस गेला तरी चालेल सिलेबस, पण ही कुळच पेलं पाहिजे आपण. नंतर मग शिकताना बघा असं डोक्यात बसतंय. नाही, ही सिलेबस नसताना मी डोक्यात बसत होतो. बसतंय का नाही बसतंय? बसतंय. सिलेबस आल्यावर तर चांगलं डोक्यात बसणार आहे. डू यू अंडरस्टँड? नीट लक्षात घ्या. बरं, रिप्लेस काय काय सांगितलं, सूचना काय केलं? आयडेंटिफाय. आता मला सांगा, असं पर्याय येतील तुम्हाला, द आयडेंटिफाय द सेंटेन्स. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच. सूचना किती जणांना कळाली? आयडेंटिफाय म्हणजे काय? ओळखा. सेंटेन्स म्हणजे काय? वाक्य. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच नाउन क्लॉज फंक्शन्स ऍज कॉम्प्लिमेंट ऑफ ए व्हर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ ए व्हर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ ए व्हर्ब कुठे गेलं? कॉम्प्लिमेंट ऑफ ए व्हर्ब कुठे गेलं? असं आपलं नाही मला. कॉम्प्लिमेंट ऑफ आयडी काय सांगा? आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच नाउन क्लॉज फंक्शन्स ऍज अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए व्हर्ब. Identify the sentence in which noun clause functions as object of a verb. Identify the sentence in which noun clause functions as a subject of a verb. सूचना इथे आयोगाच्या. कुणी कुणी वाचल्या? नाहीत वाचल्या. आता तुम्ही माझ्यासाठी करा. फक्त ह्या पुस्तकातलं मधलं काय वाचून, फक्त सूचना वाचून या. तुमचा सिलेबस झाला. पर्याय वाचून या. सिलेबस झाला. काय येत नाही ना, नका येऊ द्या. मधलं नका वाचू. टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे का? चुकीचं आहे? ठीक आहे. आता मला सांगा, मग नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ ए व्हर्ब, नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ ए व्हर्ब, नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ ए व्हर्ब, नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ ए प्रिपोजिशन, असं सगळं येणार आहे. क्लॉजचा असा अभ्यास करायचा आहे. आता क्लॉज अजून कसा विचारायला लागला आयोग? नाही, इकडे राहिले क्लॉज. इकडे इकडे घेऊ. थांबा. सेंटेन्स पर्यंत आलो बघा आपण. आता वर्डचा अभ्यास कसा करायचा बघितलाय आपण. पुन्हा पुन्हा कुणाचा? फ्रेजचा अभ्यास कसा करायचा बघितलाय. पुन्हा क्लॉजचा अभ्यास कसा करायचा बघितलाय. आता कशाचा रे? सेंटेन्स. आता नीट बघा, सेंटेन्सचे किती प्रकार पडतात? काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार किती मला सांगा? 8 आहेत. टोटल 8. सगळे प्रकार किती सांगा? 8 आहेत. कसा कसा? अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्ड ऑर्डर. काय सांगा? अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्ड ऑर्डर. किती प्रकार पडतात त्याचे? 4. कोणते कोणते सांगा? असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सलाच काय म्हणतात? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरा तिसरा दुसरा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कसलं वाक्य? प्रश्नार्थक वाक्य. पुढे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. हे कशानुसार 4 प्रकार पडतात चला सांगा? अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्ड ऑर्डर. पुढे सांगा, अकॉर्डिंग टू क्लॉज स्ट्रक्चर नुसार वाक्याचे किती प्रकार पडतात? 4. कोणकोणते? सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. पुढे कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स संयुक्त मिश्र वाक्य. आता सांगा हे किती झाले सांगा? 8. आता ह्याच्यावर प्रश्न कसा येणार? आयडेंटिफाय द काइंड ऑफ सेंटेन्स. बघा आयडेंटिफाय येणारच. पुन्हा पुन्हा शब्द आयडेंटिफाय, चूज अँड पिक आउट अँड फिल इन द. अरे बरोबर. इन द गिव्हन सेंटेन्स, इन द अबोव सेंटेन्स, आणि मधले हे शब्द, आणि पर्यायात पुन्हा हे शब्द. अरे बरोबर आहे का? चुकीचं आहे. आणि मग सांगा, तुम्हाला असं विचार, आयडेंटिफाय द काइंड ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो, आणि वाक्य देतील मध्ये, पर्यायामध्ये काय देतील? मग चला, सिंपल सेंटेन्स. दुसरा कंपाऊंड सेंटेन्स. तिसरा कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पर्याय 4. प्रश्न ह्याच्यावर आयडेंटिफाय द काइंड ऑफ सेंटेन्स पर्यायातही येणार, वाक्यामध्ये येणार. प्रश्न कसा तयार होणार? ह्याच्यावर आयोग लगेच त्यांना म्हणणार ह्याच्यावर टाकायचा आहे, ह्याच्यावर प्रश्न घेणार. पर्यायामध्ये ही असणार आणि वाक्यामध्ये असणार. पुस्तक घेणार, ह्यात वाक्य टाकणार, ह्याच्यावर पर्याय, असा प्रश्न पत्रिका तयार होणार. तुम्ही सुद्धा प्रश्नपत्रिका काढताना अभ्यास झाल्यावर नाही काढू शकणार? काढू शकता. आयडिया आली ना काय ती? आता दुसरं मग मला सांगा, किंवा हाऊ टॉल हॅव, बघा, हाऊ टॉल यू हॅव ग्रोन, व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे का? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. तिसरा
इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, चौथा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे हा जो प्रश्न विचारलाय काइंड ऑफ सेंटेन्सेसवर, हा अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्डवर विचारलाय. कसं काय कळाल तुम्हाला? पर्याय कळाले आपल्याला. पर्याय कोणते आले सांगा? पर्याय काय काय आले त्यांनी सांगा? डिक्लेरेटिव्ह आले, दुसरं इंट्रोगेटिव्ह आले, तिसरं इम्पेरेटिव्ह आले, चौथं एक्सक्लेमेटरी आले. म्हणजे हे वाक्याचे काय आहेत? प्रकार आहेत. हे वाक्याचे प्रकार कोणते आहेत? ह्याच्यानुसार आहेत. म्हणजे आयोगाने सेंटेन्सेसवर प्रश्न विचारलाय, पण हे अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्ड ऑर्डर ह्या घटकावरचा हा प्रश्न आहे असं परीक्षेला कळायला पाहिजे. अरे बरोबर आहे का? समजतंय का हे? आता ही वर जो विचारलं, आयडेंटिफाय द काइंड ऑफ सेंटेन्स गिव्हन बिलो, आणि वाक्य दिलंय इट इज नॉट इन माय कॅपॅसिटी टू हेल्प हिम, आणि पर्यायामध्ये दिले सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग कशावरचा प्रश्न आहे हा? सेंटेन्सवरचा. कशावरून कळालं? ह्या पर्यावरून कळालं की सेंटेन्सचा ह्या प्रकारावरचा प्रश्न आहे, ह्या पर्यावरून कळालं की ह्याच्यावरचा प्रश्न आहे. असं तुम्हाला प्रश्न कळाले पाहिजे. उत्तर नाही आलं तरी चालेल, प्रश्न कळायला पाहिजे. उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हा सिलेबस इथपर्यंत. आता ह्याच्या पुढचा हा सिलेबस अजून कव्हर करायचा आहे. किती वाजले रे? 6:15. परंतु किती वेळ झाला आपलं लेक्चरवर चाललंय? लेक्चर 1.25 तास. सिलेबस होईल वाटतं का तुम्हाला आज? नाही होत. का होणार नाही सांगा बरं? लय डिटेल आहे सिलेबस. आणि सगळ्या ह्यातलं एक बी शब्द काढायचा, ह्यातलं एक ना एक शब्द काढा, त्याच्यावरती प्रश्नपत्रिका आहे. ह्यातलं एक ना एक शब्दावर प्रश्नपत्रिका आहे. ह्याने काय होईल तुम्हाला? अभ्यासाचं नेमकी प्लॅनच तयार होईल आपला. दिशाच येऊन जाते, आणि दिशा आली की दशा होतच नाही. आता एक एक बघा, तुम्हाला 15 मिनिट घेऊन सोडून देऊ, जास्त घेत नाही आज. चालेल का? आजच संपू सगळं? ठीक ठीक. हा बघा, एक लक्षात घ्या. दुसरा घटक कोणता आहे चाललं सांगा? बघा, ही टॉपिक नाव बघा, ऍडजेक्टिव्ह यूज ऍज नाउन्स. म्हणजे काय सांगा? विशेषणांचा नामासारखा वापर. म्हणजे विशेषण साधित नाम. द सेम वर्ड यूज ऍज डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे एका शब्दाचा विविध शब्दजातीत वापर. म्हणजे काय असतं? एकच शब्द येणार, फास्ट आला, फास्ट चारही वाक्यात फास्ट येणार, आणि त्या फास्ट ह्या शब्दाचं चारही वाक्यात फंक्शन वेगळं असणार. ते कसं कळा? ते कळण्यासाठी आपल्याला काय माहिती? क्लॉज एलिमेंट्स. त्या फास्ट वाक्य फास्ट नाऊन आहे, फास्ट वर्ब आहे, फास्ट ऍडजेक्टिव्ह आहे, फास्ट ऍडव्हर्ब आहे, हे कळण्यासाठी ही महत्वाचे फंक्शन. आपण मग त्याचा अभ्यास कसा झाला? फंक्शन झाला ना. आता मला सांगा, हे टॉपिकच माहित नसेल, तर ह्याच्यावरचा प्रश्न कसा कळणार आहे? पुढे काय म्हणते बघा, सिंपल प्रेपोजिशन्स आहेत. प्रेपोजिशन आहे, त्यातल्या प्रेपोजिशन किती प्रकारचे आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रेपोजिशन. एवढं डिटेल करावं लागतंय. हे सगळ्यावर आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारले. कोणकोणते? मग चला, प्रेपोजिशन कोणकोणते प्रश्न आहे बघा. पहिला सिंपल प्रेपोजिशन, दुसरा फ्रेज प्रेपोजिशन, पुढे ऍडजेक्टिव्ह विथ प्रेपोजिशन्स, verbs followed by prepositions, पुढे prepositions with transitive verb, पुढे transitive and intransitive verbs. म्हणजे preposition with transitive verb म्हणजे transitive सकर्मक क्रियापदानंतर preposition येत नसतात. तुम्ही सूचना दिली असते, ह्याच्या पुढे preposition येत नसते, ह्याच्या पुढे ऑफ येत नसते, ह्याच्या पुढे टू येत नसते, असलं स्पष्टीकरण दिलं असतं गाबोळी. त्याला कळावं लागतं हे ट्रान्झिटिव्ह वर्ब असते, त्यामुळे प्रेपोजिशन आलेले नसते. ही वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे, तेव्हा कळतं की हे ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर येणाऱ्या प्रेपोजिशनचा प्रश्न आहे. वर्ग म्हणते हा इथं काय? रिझेंबल नंतर टू येत नसते. रिझेंबल ट्रान्झिटिव्ह आहे. डिस्कस आहे, डिस्कस ट्रान्झिटिव्ह आहे, ह्याच्यानंतर प्रेपोजिशन येत नाही. डिस्कस नंतर अबाउट येत नसते. झाली सूचना. वर्ग पाठ करते, डिस्कस नंतर अबाउट येत नसते. काय कळत? काय डिस्कस नंतर अबाउट येत नसते, डिस्कस करून दुसरं काय आल्यावर पुन्हा काय डिस्कस करायचं? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? ह्याच्यानंतर ही येत नसते, ह्याच्या ही नंतर आहे, ही काय येत नसते. ही झाली संकल्पना. यू अंडरस्टँड? पुढं चला, अजून सांगा. ट्रान्झिटिव्ह आणि दुसरं सांगा इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. पुढे झाला वर्ब्स,
फायनाइट अँड नॉन फायनाइट फॉर्म्स. पुढं वर्ब्स, ऍक्शन अँड नॉन ऍक्शन वर्ब्स. पुढं काय सांगा? जरंड. जरंड म्हणजे काय रे? कृदंत. व्हर्बल नाउन म्हणतात त्याला, व्हर्बल नाउन. त्यालाच आयएनजी नाउन क्लॉज म्हणतात. ऐकलं शब्द? आयएनजी नाउन क्लॉज व्हर्बल आहे, जरंड आहे. आणि आयएनजी नाउन क्लॉजचा वापर करून आयोगाने प्रश्न विचारलाय. कुणी कुणी बघितला हातवर? पर्याय आहे का आयएनजी नाउन क्लॉज, इन्फिनिटिव्ह नाउन क्लॉज, ईएन रिलेटिव्ह क्लॉज आहे का? पर्याय आहेत का? नाही. ईएन रिलेटिव्ह क्लॉज काय आहे? अरे हे शब्द माहित असल्याशिवाय पर्याय कसं काढणार तू? गोंधळ जाईल की ईएन रिलेटिव्ह क्लॉज वाचलंच नाही कधी तर काय पर्याय? गोंधळ जाईल, हँग होईल की डोकं? प्रेशर येईल ना त्याला. आणि पुन्हा त्याच्यावर लेक्चर घ्यायचे, प्रेशर कसे हँडल करावे एका तासात. एका तासात प्रेशर कसे हँडल करावे. अरे काय डिक्लेअर हँडल करतो ह्याला? ईएन रिलेटिव्ह क्लास कळणार, कळणार काय कळणार? तू अभ्यासच व्यवस्थित नाही तर प्रेशर कसे? अभ्यास व्यवस्थित असल्यामुळे प्रेशर येते आणि त्याच्यावर लेक्चर देतात मानसोपचार तज्ञ. प्रेशर कसे हँडल करावे, निवांत राहावे, झोप घ्यावी, तिथं असे गोल करावे, हे करावे, पाणी प्यावे. अरे काय पाणी प्यावे? हे मला सांगा, असल्या मेंटरचा काय उपयोग आहे का? असल्या मेंटरचा काय मेंटर करणार आहेत? ही मेंटर करायची असलं व्यवस्थित न शिकवलं, ह्यांना मेंटरशिपचे पैसे मिळायला लागलेत. तुम्ही म्हणता लय झोडलं गडी आता ह्यानी. आता बाजार आहे इथं एमपीसीचा, ह्या सगळ्याचा बाजार म्हणलाय, सगळा बाजार. बरं एवढं तरी कळालं, आम्ही घेणारी शिकवणारी शेतकऱ्याची पोर आहेत, शिकणारी शेतकऱ्याची पोर आहेत. आणि शेतकऱ्याच्या पोराने शेतकऱ्याच्या पोराचा बाजार मांडायचा आणि बाजार उठवायचा म्हणजे कुठं फेडायचं आहे? कुठं फेडायचं गुले? ठीक आहे, डू यू अंडरस्टँड? बरं हे कळालं का? जेरंड आहे. आता जेरंडवर प्रश्न येणार का? नाही येणार? येणार. आयडेंटिफाय ही तर अजून सुचणार. तुमच्या लक्षात आलं का? ही तर प्रश्न टाकलं आयडेंटिफाय म्हणणार, चूज द म्हणणार. शब्द आयडेंटिफाय, चूज, सिलेक्ट असले शब्द येणार ना. काय येईल बघा? आयडेंटिफाय द व्हर्ब फॉर्म. बघा सूचना वाचा. आयडेंटिफाय द व्हर्ब फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि वाक्य देतील. पहिला पर्याय इन्फिनिटिव्ह, हे पर्याय इन्फिनिटिव्ह. दुसरा पर्याय येईल जेरंड. तिसरा पर्याय येईल फ्रेज. चौथा पर्याय क्लॉज. पर्याय शब्द कुठून टाकले त्यांनी? सिलेबस मध्ये टाकले. प्रश्न कशावर केला तयार? सिलेबसवर केला. वाक्य कुठून आणलं? टेक्स्ट मधून आणलं. कुठल्या टेक्स्ट मधून आणलं ते बी सांगतो पुन्हा. अरे माझं 26 वर्ष असं टीचिंग. 26 वर्ष झालं. तुमचा जन्म एका काय झाल्या नसेल. 26 वर्ष झालं मी इंग्लिश शिकवतोय. 7-8 वर्ष ऑप्शनल इंग्लिश शिकवलंय. तुम्हाला असं वाटतं की मला काही कळत नाही? असं वाटत असेल तर खरंच तुम्हाला काही कळत नाही. कारण मला जी कळतंय तुम्हाला कुठं कळतंय? मला तुम्हाला काय कळत नाही ही कळतंय र. मला कळतंय हे तुम्हाला काही कळत नाही, पण तुम्हाला कुठं कळतंय आपलं ह्याचं काय? आपल्याला आपलं ह्याला सगळंच कळतंय. तुम्ही अशा ठिकाणी जावा की ज्याला काही कळतंय आपलं त्या ठिकाणी जावा. ज्याला काही कळत नाही अशा ठिकाणी गेल्यावर तुम्हाला काय नाही कळणार आहे. ठीक आहे, यू अंडरस्टँड? तो काही असेल. बरं दुसरं काय मला सांगा याच्यामध्ये? पार्टिसिपल एक शब्द आहे, पार्टिसिपल. ऐकला का? पार्टिसिपल पर्याय येणार का? नाही येणार. मग तुम्हाला सूचना देणार. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. आयडेंटिफाय सूचना काय येणार? आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. वाक्य देणार. पहिल्या पर्यायात येणार साऊंड, दुसरा व्हर्बल वर्ड्स, तिसरा पर्याय अपार्टिसिपल, चौथा पर्याय व्हर्बल ऍडजेक्टिव्ह. आता व्हर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणल्यावर व्हर्बल ऍडजेक्टिव्ह आपल्याला अभ्यासक्रमाला हाय. व्हर्बल ऍडजेक्टिव्ह पर्यायात आले म्हणल्यावर पर्यायात आले म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेर टाकलं का? नाही टाकलं म्हणजे त्याला व्हर्बल ऍडजेक्टिव्ह अभ्यासक्रमाला आहे असं त्याला कळतंय. मग आपल्याला त्या पर्यावरून कळतंय की व्हर्बल ऍडजेक्टिव्हवर प्रश्न विचारलाय. पर्यायात जरी दिला असला, जर आताही उत्तर नसलं तर दुसरा प्रश्न त्या व्हर्बल ऍडजेक्टिव्हवर टाकणार आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? ही असं येणार आहे. पुढे कोणते सांगा, अजून सांगा. इनलार्जमेंट ऑफ द सब्जेक्ट. मराठीत आहे उद्देश विस्तार. आहे का उद्देश विस्तार? ही उद्देश विस्तार आहे, विधेय विस्तार आहे.
इंग्लिशमध्ये उद्देश विस्तार आहे, इंग्लिशमध्ये विधेय विस्तार आहे, पण ते उद्देश विस्ताराला इंग्लिशमध्ये काय म्हणायचे हे पोराला माहिती नाही आहे, विधेय विस्ताराला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्या पोराला इंग्लिशमध्ये नाही शिकवलं तरी चालतं, कारण पोराला माहित नसतं विद्यार्थ्याचं अज्ञान हे शिक्षकाचं भांडवल असतं. त्यामुळे काय पोराला काहीच येत नसेल तर थोडंफार येणारा बी ह्याला लई शिकू शकतो, त्याचा विषय नसला तरी शिकू शकतो. विधान बरोबर आहे ना. सब्जेक्ट ऍट्रिब्यूट शब्द ऐकला का? सब्जेक्ट ऍट्रिब्यूट आहे का? सब्जेक्ट ऍट्रिब्यूट नाही आहे ना. म्हणजे सब्जेक्ट ऍट्रिब्यूट इन द सिंपल सेंटेन्स अबाव इज असे येतं. असंच नसते बघा. लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वाज असोसिएटेड, खाली पर्याय द सब्जेक्ट ऍट्रिब्यूट इन द सिंपल सेंटेन्स अबाव इज, सिंपल सेंटेन्स अबाव इज, मग इथं दिलं असतं पर्याय. सब्जेक्ट ऍट्रिब्यूट शोधायचं, ह्याच्यावर प्रश्न आहे. परीक्षेला टेन्स आहे, पण परीक्षेला टेन्स नाही आहे. सगळी पोरं एमपीसीचा अभ्यास करतात टेन्स शिकतात, टेन्स परीक्षेला नाही. ऍप्लिकेशन ऑफ टेन्स आहे, म्हणजे काळाचं उपयोजन आहे. आणि टेन्स दुसरं काय सांगा? सिक्वेन्स ऑफ टेन्सेस, म्हणजे काळांचा क्रम आहे. वर्ग सिक्वेन्स ऑफ टेन्स शिकत नाही, ऍप्लिकेशन ऑफ टेन्स शिकत नाही, वर्ग शिकतय टेन्स. ॲमिजार सूत्र 12 पाठ, फक्त टेन्स. एक वाक्य 12 काळात चालवा, किंवा वाक्य वाळका कुठल्या काळात आहे. पहिल्या दिवशी बघा इथं कसं आहे, सपोर्टिंग वर्ब आलाय, ह्याला आय प्रत्यय लागलाय, यस आलाय, वळका काळ झालोय, किती नंबर पर्याय? 4 झाला. काय करतो त्याला तिथं? ती नाही आहे इथं. डू यू अंडरस्टँड? आतापर्यंत किती किती घटक झाले तुमचे सगळे? मग 37 झाले तिथं. आतापर्यंत कुठपर्यंत गेले असतील? आता ही किती किती झाले असतील? किती झाले? 70. हा, सब टॉपिक म्हणून 80-90 पर्यंत झालं असेल. कमीत कमी ती सिलेबस सुरू करायच्या अगोदर ते 80-90 शब्द आपल्या वाचनात पाहिजेत. अजून व्हायच्यात ती. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. आणि मग मला वाटतंय दुसरं काय सांगा? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. वर्ग टेन्सनं चालू करता की दुसऱ्या दिवशी ऍक्टिव्ह व्हॉइस कडे येते. मागचं सगळं स्किप केलेलं असतं त्यांनी. पुला खुल्लंय पाणी गेलंय मागापासून. किती पाणी केलंय मागापासून. पहिल्या दिवशी टेन्स घेतोय, लगेच चंद व्हायचं, लगेच डिग्री करतोय, लगेच आर्टिकल केलं, लगेच मॉडेल एक्झिक्यूट, लगेच आर्टिकल क्वेश्चन टॅग केलं, लगेच झालं की कोण माहित असतं पोराला. तुमचं काय चालू आहे? अजून काहीच नाही का? मग काय काय शिकवतोय तू? 3 दिवस झाला अभ्यास जातो, काय शिकवलं नाही, काय शिकवलं नाही, टेन्स बी नाही, काय काय करतो 3-3 तास बसून तिथं? बघ त्याला काय माहिती काय करावं लागतंय. डिग्री आहे का? डिग्री का नाही आहे. पुढं डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. पुढं काय सांगा? पंक्च्युएशन अँड कॅपिटल लेटर्स. तिथे ना चेंज डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच. तिथं पंक्च्युएशन, फाइंड, सिलेक्ट हे सगळे येणार. चूज द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. चूज येणार, आयडेंटिफाय येणार, सिलेक्ट येणार, पिक आउट येणार, अरे फिल इन द येणार. अरे बरोबर आहे का? की असं सगळं येणार. ही सगळं पंक्च्युएशन अँड कॅपिटल लेटर्स येणार. आणि पुढं बघा काय येणार? क्लॉजेस येणार. क्लॉजेस मध्ये क्लॉजचे किती प्रकार सांगा? 2. कोण सांगा? मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजचे प्रकार पडत नाहीत. कोणाचे प्रकार पडतात? सबऑर्डिनेट क्लॉजचे. किती प्रकार पडतात? कोणते सांगा? नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. आता आयोगानं पुढं विचारायला लागले, ही आयोग मागणी आली आता. टेन्सलेस नाउन क्लॉजेस आहे. कुणी कुणी ऐकलं आजपर्यंत हातवर? टेन्सलेस नाउन क्लॉज शब्दच ऐकलं नाही पोरांनी. मुली ऐकलं का? अभ्यासाला प्रश्न बघा किती तास संपल्यावर. टेन्सलेस नाउन क्लॉज मध्ये इन्फिनेटिव्ह नाउन क्लॉज आहे, एनसीएल आहे. आयएनजी नाउन क्लॉज ऐकले का नाही? आहे का नाही तरी प्रश्न? कुणी कुणी बघितलं हातवर? एक. अजून एनसीएल आयएनजी म्हणतात. हा टेन्सलेस ऍडव्हर्बियल क्लॉज आहे. त्याच्यामध्ये इन्फिनेटिव्ह ऍडव्हर्बियल क्लॉज आहे, एसीएल आहे. आयएनजी ऍडव्हर्बियल क्लॉज एसीएल आयएनजी आहे. ईएन ऍडव्हर्बियल क्लॉज एसीएल ईएन आहे. काही पर्यायामध्ये प्रश्न आहेत, ऑप्शन मध्ये प्रश्न आहेत, की टाकले ऑप्शन कुणी कुणी बघितलं? ऑप्शन मध्ये हे शब्द आहेत, पर्याय आहेत, हे शब्द आयोगाने टाकलेले आहेत प्रश्नपत्रिकेत. मी प्रश्नपत्रिका दाखवतो. आणि पुढे आहे बघा याच्यामध्ये
इन्फिनेटिव्ह हे टेन्सलेस रिलेटिव्ह क्लॉजेस, इन्फिनेटिव्ह रिलेटिव्ह क्लॉज, आयएनजी रिलेटिव्ह क्लॉज, इएन रिलेटिव्ह क्लॉज, हे पर्याय कोणी कोणी शब्द बघितले हातवर? हे परीक्षेला येणार आहे. सिलेबस किती निमा झाला का आपला? निमा झाला का? संपल का? निमा झालाय? थोडा राहिलाय. काय करू? थांबू का? ऑनलाईन काय करायचं? थांबायचं का काय करायचं? थांबायचा? ठीक आहे. कुणाला आज टेन्शन आलं हातवर? ज्याला टेन्शन आलं ते उद्या येतच नाही, आणि नाही आलं का ती घरीच नीट जाते, पासच होत नाही. काय पास होते? सिलेबस माहित नाही, पास कशाला होते? विधान साधी सोपी गोष्ट आहे रे. हा, काय करू? ऑनलाईनचा एकदा रिप्लाय बघतो, 10 मिनिटात होईल. बरं ठीक आहे. आणि पुढे बघा, याच्यामध्ये काय पुढे सांगा. हा, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट आहे. अजून सांगा. हा, सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय? वाक्यांचे एकत्रीकरण. पुढं सम कंजक्शन्स अँड देअर युजेस. पुढे सांगा आणखी. हा, सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड. पुढे अजून सांगा. बोला ना. मूड आहे. त्या मूड मध्ये कोणता आहे सांगा? इंडिकेटिव्ह मूड आहे. हा, इम्पेरेटिव्ह मूड आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे. परंतु इफ नॉट अनलेस आहे. पुन्हा वर्ब्स कंडिशनल्स आहे. त्याच्यामध्ये काय सांगा? प्रोबेबल, झिरो कंडिशन, टाइप 1, टाइप 2, टाइप 3, बरोबर का? प्रोबेबल कंडिशनल्स, इम्प्रॉबेबल कंडिशनल्स, इम्पॉसिबल कंडिशनल्स. ह्याच्यावर आयोग प्रत्येक वर्षी 1-2 प्रश्न विचारतोच कंपल्सरी. आणि पुढे बघा, याच्यामध्ये क्लॉज एलिमेंट्स आहे का? क्लॉज एलिमेंट्स का नाही आहे का? नाही क्लॉज एलिमेंट्सचा प्रश्न आहे की? तुम्हाला बघायचे का क्लॉज एलिमेंट्सचा प्रश्न? थांबा दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की सिलेबसच्या बाहेर गेलो नाही आपण. क्लॉज एलिमेंट्स भरपूर तर आहे कोणाकडे, मला दिसणार काही तर. 306 ना? काय होते? 306. नाही, 306 वर नाही सर. 306 वर कुठे? फर्स्ट एडिशन असेल तुमचे, पहिलं नाही. 526 आहे. 526 526. बघा, क्लॉज एलिमेंट्सचा प्रश्न. हे पुस्तक आहे, हे क्लॉज एलिमेंट्स आहे. आणि ह्या क्लॉज एलिमेंट्सचा प्रश्न आहे बघा. आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट्स आहे का? सुचनेत का शब्द नाही काय? आयडेंटिफाय आला काय शब्द? हे शब्द टाकला, क्लॉज एलिमेंट्स. ह्याच्यावर प्रश्न तयार केला. आयडेंटिफाय द काय सेन्स सांगा? क्लॉज एलिमेंट्स इन द गिव्हन सेंटेन्स, इन द अबोव सेंटेन्स. आणि दिले, दे कॉल मी द टेक्स्ट डेंजर. SPOA, SPOC आहे का? SPOA, SPOC काय? SPAO, SPCA हे क्लॉज एलिमेंट्स आहेत. स्पोका बोका काय असते? काय तसलं काही नसतंय. ही क्लॉज एलिमेंट्स असतात. म्हणजे आयडेंटिफाय विचारला आणि ही शब्द टाकला त्याने, आणि वाक्य दुसरीकडून आणून टाकलं. हे वाक्य, ही कुठले वाक्य? ऑप्शनल इंग्लिश मधले वाक्य, जॉब रिलीज मधली वाक्य ती, युनिव्हर्सिटी ग्रामर मधली वाक्य ती. ऍज इट इज उचलतंय, कारण ती पुस्तक ती शिकवत असते. उचलणार कुठून? बरं. हा, पुढे काय सांगा अजून? ट्रान्सफॉर्म शब्द आहे करणार सुचनेत. काय येणार सांगा? ट्रान्सफॉर्म, रूपांतर करा. ट्रान्सफॉर्म ऑफ सेंटेन्स, वाक्याचे रूपांतर, परिवर्तन. मग त्यात काय काय येणार सांगा? इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरचेंज ऑफ एक्सक्लेमेटरी अँड असर्टिव्ह सेंटेन्सेस. as soon as, no sooner than, hardly, dash dash fail, scarcely fail. Sentences the containing adverb period to. पुढं अजून काय येणार सांगा? आर्टिकल्स. आर्टिकल्स राहिले बघा, आर्टिकल्स नाही टाईप करायचं राहिले. आर्टिकल्स करायला, आर्टिकल्स लिहायचं. आर्टिकल्स ऑनलाईन सिलेबस बघत असताना ज्यांनी लेक्चर बघत असतील त्यांनी स्टडी मटेरियल मध्ये जाऊन सिलेबस डाउनलोड करायचा, झेरॉक्स काढायची, त्याच्यावर तिथं टिक करायचं, लिहायचं. असं बघत सिलेबस नसताना व्हिडिओ बघायचा नाही, कारण कळणार नाही त्याला. आर्टिकल्स आहे. हा, पोरांनो अजून सांगा. हार्डली, स्केअर्सली, कंटिन्यू, ऍडव्हर्ब टू. रेटोरिकल क्वेश्चन्स आहे. ऐकलंय का नाही? रेटोरिकल क्वेश्चन बघितलाच नाही, ऐकलाय बी नाही. प्रश्न ह्याच्यावर हाय कसा कळायचा?
पुढे काय म्हणते, सुपरफ्लुअस एक्सप्रेशन्स अँड स्लँग आहे का नाही? अरे बघा ना, सुपरफ्लुअस एक्सप्रेशन्स अँड स्लँग आहे का नाही? आहे ना, हो का, 522 सुपरफ्लुअस एक्सप्रेशन्स अँड स्लँग. तुम्हाला सांगा, कुठलंही पुस्तक बघत असताना सिलेबस बघितलं की पुस्तक घ्यायचं का नाही ते कळतंय. 25-30 घटक इकडे तिकडे दिलेले तर काय ढेकळ करणार त्या पुस्तकातून पोरग? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला सांग का, ज्या डॉक्टरला, नीट ऐका, किती वाजलेत लिहिती बघ, ज्या डॉक्टरला रोग्याचं रोग निदान बरं करता येतं, ज्या डॉक्टरला रोग निदान करता येतं का, त्याला उपचार व्यवस्थित करता येतात, आणि ज्या शिक्षकाला सिलेबसचं अनालिसिस व्यवस्थित करता येतं का, त्याला नीट शिकवता येतं. म्हणजे हा शिक्षक हा विद्यार्थ्याचा डॉक्टर आहे. त्याचा आजार कसा व्हायचा नीट, त्याचा विद्यार्थ्याचा नीट करायचा असेल तर त्याला त्या विषयाचं अनालिसिस करता आलं पाहिजे, ती समजावून सांगता आलं पाहिजे, त्यावेळेस तो विद्यार्थी त्या विषयात बरा होणार आहे. जर डॉक्टरला त्याचं डायग्नोसिस नाही झालं तर काय होईल माहिती का, तिथलं की आजार हाल्याला इंजेक्शन पकालेला होईल, म्हणजे आजार बाजूलाच राहील, दुसरं ट्रीटमेंट चालू राहील. ही सिलेबसच माहित नाही, आणि आपल्याला कशावर आपल्याला आजार, म्हणजे शिक्षकाला विद्यार्थ्याला आपल्याला काय आजार झाला हे कळालं पाहिजे, आणि मला बी समजून सांगितलं हे आजार आहे आणि ह्या आजारावर ही उपचार करावं लागतं, ही औषध उपचार करावं लागतं, मग तू नीट होशील. ही तुझा इंग्लिशचा आजार आहे, हे इंग्लिशच्या आजार हे टॉनिक, ही सगळं टॉनिक, हे सगळं घ्यावं लागणार आहे, तुझा इंग्लिशचा आजार बरा होईल, ह्याच्यात पास होऊन घरी जाशील. एकाचे 2 होतील, दोनाचे 4 होतील पुन्हा. एकाचे 2 व्हायचंच अवघड आहे. गावड्यानं नीट अभ्यास करा, नाहीतर अशी भगवे कपडे घालून रस्त्याने फिरावं लागेल तुम्हाला. शपथ, आई शपथ. मला 4-2 वर्षांनी कुठं दुसरा भगवे कपडे घातले मी नाही ओळखणार, बरोबर ओळखणार हो. इनडायरेक्ट इंट्रोगेटिव्ह आहे. कुणी ऐकलं इनडायरेक्ट इंट्रोगेटिव्ह? पोराला ह्याला इनडायरेक्ट इंट्रोगेटिव्ह, ह्याला डबल क्वेश्चन फार्मिंग असतं म्हणतात. ती नाही शब्द कुठल्या बी पुस्तकात ऑक्सफर्ड डबल क्वेश्चन फार्मिंग नाही लागा, आई शपथ नाही, शब्दच नाही त्या सिलेबसला, तर काय ते डबल क्वेश्चन फॉर्मेशन आहे का काय त्याचा विषय? त्याला इनडायरेक्ट इंट्रोगेटिव्ह म्हणतात त्याला. ही पुस्तक सिलेबसला आहे, पुस्तकात आहे इनडायरेक्ट इंट्रोगेटिव्ह टॉपिक. आणि पुढं क्वेश्चन टॅग्स आहे. अजून सांगा, मॉडेल ऍक्सिलरीज, हा, कोहेजिव्ह डिव्हाइसेस, आणि मग चूज द करेक्ट कोहेजिव्ह डिव्हाइसेस प्रश्न येईल. चूज टाकलं आणि टाकलं हे प्रश्न, चूज द करेक्ट कोहेजिव्ह डिव्हाइसेस. लिंकर्स आहे, चूज द करेक्ट डिस्कोर्स मार्कर्स आहे. ए बघा, ही कोहेजिव्ह डिव्हाइसेस, लिंकर्स, डिस्कोर्स मार्कर समानार्थी शब्द आहे. आहे का नाही? काय काय सांगा, हा, कोहेजिव्ह डिव्हाइस, हा, डिस्कोर्स मार्कर्स, हा, लिंकर्स. ऑप्शनल इंग्लिश, लिंग्विस्टिक आहे. तिकडे नका सिमेंटिक फ्रॅमेटिक तिकडे लांब जाऊ, की आता ही बेस आहे. आणि पुढं सांगतो पोरांनो, डँगलिंग पार्टिसिपल आहे. ऐकला कोणी शब्द? कुठल्या पुस्तकात दिसलाय तुम्हाला? त्याच्यावर आयोगाचे प्रश्न आहेत. डँगलिंग पार्टिसिपल हो काही 42 क्रमांकात सिलेबस मध्ये. डँगलिंग पार्टिसिपल, मिसरिलेटेड पार्टिसिपल, अनअटॅच्ड पार्टिसिपल, काढा ऑप्शनचा पेपर, ऑप्शनल इंग्लिशचा. ही शब्द प्रयोग आहेत. त्याला अनअटॅच्ड पार्टिसिपल, मिसरिलेटेड पार्टिसिपल, डँगलिंग पार्टिसिपल शब्दच माहित नसेल तर त्या टॉपिकवर त्याच्यावर आलेला प्रश्न त्याला कळू शकतो का रे? नाही कळू शकत. आणि पुढे बघा, याच्यामध्ये ही झालं. अजून काय सांगा, हो का, फ्रंटिंग ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट आहे. ऐकलाच नसेल हा पण शब्द. ऐका, तुम्ही कृपया क्लास लावा, नाही तर लावू नका. ही सिलेबस अगोदर पाठ करा, अभ्यास करा, नाहीतर करू नका. करायचं असलं, पुस्तक घ्यायचं असलं ही बघायचं, नोट्स घ्यायचं ही बघायचं, क्लास लावायचं ही बघायचं, आणि पुन्हा इकडे अभ्यासाला लागायचं. डिरेक्ट अभ्यासाला लागायचं नाही. फ्रंटिंग ऑफ काही तर दिले, फ्रंटिंग ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट 540 ही पुस्तक आहे. तुम्ही हे टॉपिक कुठल्याही मार्केटमधलं पुस्तक घ्यायचं, आणि हे पुस्तकाचं असं इंडेक्स बघितलं की क्वालिटीच कळून जाते त्या पुस्तकाची, त्या मास्तराची, लिहिणाऱ्या. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? कुठले घ्या मार्केटमध्ये, कुठे जावं पुस्तक घ्या, ती बघा आहे का काय, ते येऊनच कळतंय की आपल्याला काय क्वालिटी काय नाही. आणि पुढचं कोणतं सांगितलं सांगा, बेसिक अँड डिराइव्ड स्ट्रक्चर. अजून काय राहिले का? हे असं आहे, ऍडिशन टू रिमार्क्स आहे. ऍडिशन टू रिमार्क्स आहे का परीक्षेला? ऍडिशन टू रिमार्क्स इथं आहे की सिलेबस मध्ये?
ऍडिशन टू रिमार्क्स, हो का 520 ऍडिशन टू रिमार्क्स ह्याच्यावर ऐकायचे प्रश्न आहेत. आणि पोरांनो कॉमन एरर्स ह्याच्यावर विचारले जातात. कॉमन एरर्स सेपरेट टॉपिक, नीट लक्षात घ्या. कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द काय सांगा, हा नाउन्स, हा प्रोनाउन्स, हा ऍडजेक्टिव्हज, हा ऍडव्हर्ब्स, हा प्रेपोजिशन्स, हा कंजक्शन्स, हा सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट, हा ambiguities and इंडियानिझम्स वर्ब्स तो काही नीट करायचं. कॉमन एरर शेवटी 15 दिवस जाते, त्याला व्यवस्थित शिकावं लागते, सगळा बेस करून ह्याच्यावर यावं लागतंय. आणि पुढं कॉमन एरर्स हे झालं असं. आणि लास्ट आहे कोणतरी मला सांगा, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. आणि सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये बघा एस प्लस व्ही प्लस ओ. आता मी सांगितलं बघ काल तुम्हाला, तिनं ग्लास फोडला, कसं वाक्य सांगितलं, फोडण्याला शब्द सांगा. सी ब्रेकचं पास्ट टेन्स ब्रोक, पास्ट पार्टिसिपल ब्रोकन. सांगा बरं कसं वाक्य, तिनं ग्लास फोडला, सी ब्रोक BROK, सी ब्रोक द ग्लास. आता क्रियापद कोणते सांगा, ब्रोक. म्हणजे तिनं ग्लास फोडला, क्रिया कोणी केली, तिनं. कोणती क्रिया केली, कुणावर क्रिया झाली, ऍक्शन पास का डज नॉट पास, फ्रॉम वन प्लेस टू. मग ही सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, आणि ही एस प्लस व्ही प्लस ओ सेंटेन्स स्ट्रक्चर चालू होतं. काल आपण डिरेक्ट हात घातला होता 2-3 दिवस झाले. आणि ही तिकडे बसायचं ग्रामर मध्ये, ऍप्लिकेशन आहे अप्लाइड इंग्लिश ग्रामर आहे स्पर्धा परीक्षेसाठी. आणि मग आता सांगतो, पुढे मी सांगतो, ती मोठ्यानं रडली, सी हा क्राईड लाऊडली, सी क्राईड लाऊडली, ती मोठ्यानं रडली. बरं सांगा ह्यातलं, क्राईड, ती रडली. रडण्याची क्रिया कुणावर झाली, ऍक्शन फ्रॉम वन प्लेस टू, बरं ट्रान्झिटिव्ह. आणि मग ह्याच्या पुढे ऑब्जेक्ट येणार नाही. ह्याच्या पुढे येणार शब्द लाऊडली कुणाबद्दल माहिती सांगतो, बरं बद्दल. म्हणजे हे कोण असणार, म्हणजे एस प्लस व्ही प्लस काय सांगा, ए. एस प्लस व्ही प्लस ए, ह्याला मध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर महाराष्ट्र पोरग शिकतच नाही, स्किप केलेलं असतं. कॉमन व्होकॅब्युलरी आणि ग्रामर बॅच स्टार्ट, कॉमन व्होकॅब्युलरी आणि ग्रामर स्ट्रक्चर, एवढंच दोन झालं. हे सगळं सांगत नाही. इथं हे काय आय वो डिओ म्हणजे डायट्रान्झिटिव्ह वर्ब, अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म, हे असं आहे ना, हे सगळं हे याला सेंटेन्स स्ट्रक्चर. किती सगळे हे सगळे सेंटेन्स स्ट्रक्चर आहेत. आणि मग एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओशी. आता इथं बघा एस, थांबा एकच मिनिट, हा क्लॉज लिमिट्स किती होते तर मग 526 काढा, कोणाकडे पेज असेल तर 526 काढा. हो का, क्लॉज एलिमेंट्स मध्ये आता बघा, दे कॉल मी द टेक्सास, एस प्लस पी दिले बघा, एस प्लस पी प्लस ओ प्लस ओ शी, हो का पर्याय दिले, एस पी ओ सी पी ए. ही क्लॉज सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. वर्ब म्हणजेच प्रेडिकेट असते. एस प्लस व्ही प्लस ए म्हणजे एस प्लस पी प्लस ए असते. पी म्हणजेच वर्ब असते, प्रेडिकेट म्हणजे वर्ब असते. प्रेडिकेट वापरत आहे तिथं, वर्ब वापरत नाही, प्रेडिकेट वापरते. प्रेडिकेटचा वापर करून प्रश्न तयार करते, प्रेडिकेटर म्हणते त्याला. बरोबर आहे का. ते असं 11 सेंटेन्स स्ट्रक्चर आहेत. आणि पुढं फॉरनू काय सांगा, ठीक आहे. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे का, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि हे पुढं काय म्हणतात माहिती का, असलं आलं आयोग नवीन प्रश्न विचार लागले, आउट ऑफ सिलेबस आहे, पॅटर्न चेंज झाला. पॅटर्न नाही चेंज झाला, तू नीटच शिकवलं नाही. प्रत्येकच वेळेस ह्या वर्षी आयोगाने पॅटर्न बदलला, ह्या वर्षी पॅटर्न, प्रत्येकच वर्षी पॅटर्न बदलतंय का आयोग, अरे बेसच नाही तर पॅटर्न बदललं. प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न आले की मी पॅटर्न बदललं म्हणणार आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. आयोगाने ह्या वर्षी पॅटर्न बदललाय, पॅटर्न नाही बदलला, तू शिकवायचं बदल, तू सिलेबस बघ. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. ठीक आहे 23. आणि हे काही क्लॉज एलिमेंट्स मगाच झालेत की, सब्जेक्ट म्हणजे करता, वर्ब म्हणजे क्रियापदी, तर झालंय मगाशीच आपलं, का नाही झालं, हे झालंय. आणि काय आहे दुसरं बघा, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. आणि पुढे कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. असा हे एकंदरीत सिलेबस आहे. हे सगळं वाचायचं 2दा 3दा 4दा, उद्या वाचूनच यायचं, पाठच करा हे सगळं. मला वाटतं धन्यवाद, एवढा संयम ठेवला तुम्ही. आजच्या हे लेक्चर मधून काय काय लक्षात आलं तुमच्या सांगावर आता. सिलेबस इज द की
की टू रिझल्ट. सिलेबस हा हे निकालाची काय सांगा गुरुकिल्ली. आता मला सांगा, तुम्हाला जेवढं माहिती आहे का तेवढं 5 वर्ष एमपीसी अभ्यास करणारा इंग्लिशच्या पोराला माहित नाही. आणि उगाच सांगते ह्याचा क्लास लाव त्याचा क्लास लाव आणि इकडं लाव आणि तिकडं कशाला लावला कानाखाली द्यायची ठेवून इकडं लावून तिकडं लावून. तू बघ बरं ही सिलेबस आहे, बघ बरं काय काय विचार वर त्याला एखाद्याला इकडं सिलेबस इकडं क्लास लावून तिकडं लावून ही वाचन ती वाच इकडे तू ही बघ आधी तुला कळतं ही कुठं कुठं आहे कुठल्या पुस्तकात आहे कुठं आहे का दिसतंय कुठल्या नोट्स मध्ये इकडे तू कानाखाली ठेवून असं नुकसान करू नका लोकांचं. ठीक आहे. ऑनलाईन कुणाची काय अडचण 2 तास किती वेळ झाला आपल्या 2:46 म्हणजे 2 तास तुम्ही बसलात की रे 2 तास बसला. कमीत कमी एवढं तर होईल की आता तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. आता हा सिलेबस तुमच्याकडे सिलेबस आहे ना हा सिलेबस मित्रांना शेअर करा. मला वाटतं 5-6 दिवसांनी घ्यायला पाहिजे अगोदरच घ्यायला पाहिजे होती अगोदर घ्यायला पाहिजे होतं का 8 दिवसांनी घ्यायला पाहिजे होती. कशामुळे बरं झालं हा सुरुवात काय करायची कळलं. आणि जे जे कोण असतील ज्यांना जे भरकटले असतील मी सिलेबसची ही जी व्हिडिओ आहे का ती व्हिडिओ फ्री टाकतो ऍपवर. त्या सगळ्याला त्या व्हिडिओला व्हिजिट करायला हवा. कोण कोण आहे ना बात 17 मार्क येणार इंग्लिशच कळत नाही त्याला हे दाखवा ही करायचं आहे म्हणून दाखव. ठीक आहे. कोणाची काय अडचण असेल तर सांगा कोणाची काही शंका असेल तर सांगा. येऊ दे. किती तुला किती दिवसात अपेक्षित आहे मी सगळं सांगतो तुला किती दिवसात संपूर्ण अपेक्षित आहे. मी जनरल सांगतो तुला किती दिवसात अपेक्षित आहे तुला काय करावं वाटतंय त्याच्या अगोदर संपवित. मला पुन्हा हे प्रश्नपत्रिका सोडून घ्यायचे 550 आयोगाचे. तुझ्या म्हणतो त्याच्या अगोदर संपविल 80 दिवसात 75 दिवसात संपवायचा प्रयत्न करतो बस का. पण रिव्हिजनच मी मारून घेणार आहे इथं. तू काय रिव्हिजन करणार आहे काहीच करू शकत नाही तुम्ही. मी सांगतो रिव्हिजन मारायचं म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायचे असतात आणि तेवढ्या 5-50 प्रश्नपत्रिका सोडू तू घरी जाऊन 50 प्रश्नपत्रिका आयोगाच्या इंग्लिशच्या मराठी सोडू शकत नाही. सोडूया का आजपर्यंत सांग. मग आता माझा ऐक केला विनंती आता तरी ऐक बाबा. ती गावाकडे असतं का नवीन बैल झुकत्यात बघा खोंड खोंड कोणा जनावर आहेत घरी हातवर जनावर पिटवितात. पिटविले शब्द कोणी कोणी ऐकला. जनावर पिटविते म्हणजे ते त्याला काहीच अनुभव नसतो. ती गाडीला झुकत्यात. झुपल्यानंतर काय होतं माहितीये का कुठं बी उलटती गाडी कुठं बी इकडं तिकडं रस्ता कळत नाही इकडं तिकडं रस्त्याने कुठं बी अशी उलटती का अनुभव नसतो. उत्साह असतो नीट आहे का उत्साह असतो पण अनुभव नसतो. मग अशा वेळेस काय केलं जातं की दोन्ही खुंड चुकले जात नाहीत. एक बैल भाद्या त्या जोडीला हे करतो आणि ती टिकाव टिकाव चालली पुढं पुढं फिरक त्याला माहित असतं त्याला काय माहिती रोजच ही ती पुढं पुढे जाते ही माग ती म्हणतो हिले चल आर त्याला माहिती रोजच ही आपलं पाऊल पाऊल टाकीत चाललेलं असते. अशी एमपीसीचा नवीनच अभ्यास करणारी अशी उत्साही असतात पण अनुभवी नसतात आणि काय करायचं माहिती नसतं दिशा माहिती नसते. अशी कुठे त्यांची गाडी एमपीसी उधळलेली असते. विधान बरोबर आहे. तसं काय करू नका बाळांनो. तिथं ह्यांच्याकडे बघा 4-4, 5-5 वर्ष झाले त्यांच्याकडे आणि त्याला एवढा वेळ का लागला त्याचं बी अनालिसिस करा तुम्ही. तुम्हाला त्याला 5 वर्ष लागली मग मला 7 वर्ष लागतील. 10 वर्ष की किंवा आमच्या काय बापाचं ते 10 वर्ष कर की तू. बरोबर आहे का चुकीचं. अजून काय कोणाला विचारायचंय का. आता एक लक्षात ठेवायचं कुणी म्हणलं इकडे क्लास लाव तिकडे क्लास लाव हे फेकायचं काय काय म्हणायचं तुझ्या वहीत आहे काही तुझ्या नोट्स मध्ये आहे काही गप बस. एखाद्याचं नुकसान करू नको. उद्या 4:30 वाजता उद्या आपलं शिकवायला चालू करू.
चालेल. धन्यवाद. कुणाला काय विचारत असले तर थांबू शकता. शंका विचारत असेल सिलेबस बद्दल काय विचारत थांबू शकता.